कॉमन ग्रुप सी मेन 2024चा जीएसचा पेपर नुकताच पार पडला आणि जीएसच्या पेपरमध्ये ऑब्झर्वेशन केलं तर मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला लँग्वेज पेपरमध्ये जर 80, 85, 90 पर्यंत येत असतील तर जीएस पेपर म्हणजेच पेपर नंबर 2 मध्ये ॲटलीस्ट 60, 65, 70 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जीएसचा पेपर नेहमी हा कधी इझी आणि कधी टफेस्ट नसतो, तो नेहमी मॉडरेट असतो मित्रांनो. तर आजच्या पेपरचं डिस्कशन पूर्ण आपले शास्त्र टीम घेणार आहे. आपली जी शास्त्रची टेस्ट सिरीज झाली होती जीएसची, त्यामध्ये बरेचसे प्रश्न किंवा बरेचशा प्रश्नांचा तो स्ट्रक्चर तो आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतो पेपरमध्ये. इथून पुढे शास्त्राच्या प्लॅटफॉर्मवरती पूर्ण जीएसचं डिस्कशन, जीएसचे लेक्चर्स, तसं रायटिंग आपण स्टार्ट केलेली ऑलरेडी. तर इथून पुढे प्रत्येक पेपर प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल त्याचं डिस्कशन आपल्याला इथे उपलब्ध होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश पवार शाश्वत अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चालू घडामोडी, इतिहास आणि भूगोल या 3 विषयांचा आज जो ग्रुप सी मेन्सचा पेपर झालेला आहे त्याचं विश्लेषण आणि त्याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, चालू घडामोडीपासून सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे दिनविशेष बद्दल आहे. नेहमीच आयोगाचा तो पॅटर्न राहिलेला आहे की दिनविशेषाबद्दल प्रश्न विचारला जातो, तसाच इथं विचारलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे तर जागतिक आनंद दिवस, वर्ल्ड डे फॉर हॅपीनेस किंवा वर्ल्ड हॅपीनेस डे बद्दल प्रश्न विचारलेला आहे. करेक्ट उत्तर आहे त्याचं 20 मार्च. ठीक आहे, युनायटेड नेशनच्याच बाजूने त्याची घोषणा करण्यात आली होती. मग शाश्वत अकॅडमीने ग्रुप सी मेन्ससाठी जी टेस्ट सिरीज कंडक्ट केलेली होती त्या टेस्ट सिरीज मध्ये या दिनविशेषवरती वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपण प्रश्न टाकलेले होते. ठीक आहे, जागतिक मग तो राष्ट्रीय पातळीवरचा हिंदी दिवस असेल, जागतिक आरोग्य दिन असेल, दिनविशेषला महत्व आहे म्हणून त्याच धर्तीवरती, आयोगाच्या धर्तीवरती आपण शाश्वतची जेएसची मेन्सची टेस्ट सिरीज पण त्याच पद्धतीने फ्रेम केलेली होती, तयार केलेली होती. त्याच्यामध्ये दिनविशेष या टॉपिकवरती आपण वेगवेगळ्या टेस्टमध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन्स टाकलेले होते. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे तो मॅपिंग बद्दलचा आहे. करंटमध्ये एखादं लोकेशन चर्चेत असेल तर त्याच्याबद्दल प्रश्न आयोगाच्या बाजूने विचारला जातो. लेक विक्टोरिया बद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर त्याला खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमांनी वेढलेला आहे असा प्रश्न आहे. ठीक आहे, टांझानिया, युगांडा आणि केनिया या 3 देशांनी त्याला वेढलेला आहे लेक विक्टोरियाला. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये बघायचा आहे क्वेश्चन नंबर 13 करंट मधला तिसरा प्रश्न. भारतामध्ये पहिल्या काही अशा घडामोडी घडत असतील तर त्याच्याबद्दल आयोग प्रश्न विचारतच. ठीक आहे, पहिल्या ग्लास ब्रिजचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं असा प्रश्न हा विचारलेला आहे. तर तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी या लोकेशनला पहिल्या ग्लास ब्रिजचं असं उद्घाटन झालेलं होतं, त्याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग शाश्वतची जी जीएसची मेन्स टेस्ट सिरीज झाली होती ग्रुप सी साठीची, त्याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या टेस्टमध्ये भारतात घडलेल्या अशा पहिल्या घडामोडी त्या ऑलरेडी कव्हर केलेल्या होत्या. ठीक आहे, मग पहिलं रिअल टाइम ट्रॅकिंग देणारी पहिली बँक कोणती आहे, पहिली जलवाहतूक सेवा उबरने जी सुरू केली होती त्याच्याबद्दल, पहिलं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याच्यासोबत इंटिग्रेट करणारं कोणतं राज्य होतं, असं भारतातल्या पहिल्या घडामोडींवरती ऑलरेडी आपण फोकस ठेवलेला होता आणि ते त्यावेळी डिस्कशनच्या वेळी, एक्सप्लेनेशनच्या वेळी सांगितलेलं पण होतं की भारतात अशा ज्या पहिल्या घडामोडी झालेल्या आहेत त्या व्यवस्थित रीड करायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आता या प्रश्नाबद्दल कन्फ्युजन थोडंसं क्रिएट होऊ शकतं. ठीक आहे, कारण प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल आहे आणि इथं 2024 असं नमूद केलेलं आहे. ठीक आहे, 24-25चा पुरस्कार जर म्हणलं तर तो नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. 23चा जो पुरस्कार आहे तो सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तिथं 24 असं दिलेलं आहे आयोगाने, परंतु 23चा जो पुरस्कार आहे तो सुधा मूर्ती यांना तिथं देण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग अशा पुरस्कारांबद्दल ऑलरेडी आपण मेन्सच्या टेस्ट सिरीज मध्ये वेगवेगळे प्रश्न टाकलेले होते. ठीक आहे, मग ते राष्ट्रीय पातळीवरची क्रीडा पुरस्कार असतील, क्रीडा पुरस्कारावरती तर प्रश्न आहेच. प्रतिष्ठित काही पुरस्कार दिले जात असतील भारतातले तर त्याच्यावरती प्रश्न आपण ऑलरेडी फ्रेम केलेला होता. ठीक आहे, आता कंबाईन प्रिलिम्सला मागे एकदा जसा ट्रेंड राहिलेला होता की एका जुन्या योजनेबद्दल प्रश्न विचारला गेला होता, तसा मेन्सला पण तसा एक ट्रेंड इथं दिसून आलेला आहे. ही जी प्रेरणा योजना आहे, जुनी योजना आहे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता याच्याबद्दल जर आपण बघितलं, आयोगाने इथं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे का तर येस, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. 2024 मध्ये गुजरातमधल्या वाडनगर या ठिकाणी त्याचा पहिला प्रायोगिक टप्पा सुरू झाला होता. ते स्टेटमेंट करेक्ट आहे का? येस, ते स्टेटमेंट करेक्ट आहे. परंतु हा जो प्रोग्राम आहे हा एका विशिष्ट इयत्तेमधल्या विद्यार्थ्यांसाठी, एका विशिष्ट स्पेसिफिक स्टँडर्ड मधल्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर इथं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आयोगाने. 5वी ते 8वी असं म्हणलेलं आहे, तर ते तसं नाहीये. ठीक आहे, तर 9 ते 12, 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे फक्त स्टेटमेंट ए, फक्त अ याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न. राज्यसेवा आयोगाने प्रश्न याच्यावरती विचारलेला होता. डिसेंबर 2024ला जो पेपर झाला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, सेंगोल बद्दल प्रश्न तिथं विचारलेला होता. ते कुठं ठेवलंय विचारलेलं होतं. इथं सेंगोल हा राजदंड कोणत्या
राजवटीचं प्रतीक आहे असं विचारलं होतं. सोप्पा प्रश्न होता एकदम, कारण आपल्याला माहिती आहे दक्षिण भारतातल्या एका महत्त्वाच्या साम्राज्याशी ते संबंधित होतं. त्यामुळे मग चोळ साम्राज्य हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. फार काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं कारण नव्हता. नेक्स्ट BCCI बद्दल, क्रिकेटबद्दल प्रश्न विचारलेला आहे. मागं पण अंबाटी रायडू बद्दल प्रश्न विचारलेला होता. BCCIच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? जानेवारी 2025 स्पेसिफिकली तिथं नमूद केलेलं आहे. टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं देखील होतं की आता सप्टेंबरमध्ये पेपर आहे, तर आयोगाचा ट्रेंड राहतो जास्तीत जास्त कधीचे प्रश्न विचारले जातात 7, 8, 9 महिन्यांमधले. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यातले चांगले करंट अफेअर्स करा हे देखील सांगितलेलं होतं. टेस्ट सिरीजचं डिस्कशन ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. युट्यूबला आहे व्हिडिओ तो त्याच्यामध्ये. त्यामुळे सांगितलेलं होतं की या दरम्यानच्या घडामोडी करायच्या आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. नियुक्त्या पण त्या दरम्यानच्या करायच्या आहेत हे स्पेसिफिकली सांगितलेलं होतं. जानेवारी 2025 मधला हा प्रश्न विचारलेला आहे की BCCIच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर देवजीत सेकिया असं त्यांचं नाव आहे, त्यांची नियुक्ती तिथं झालेली होती. पुरस्कारांबद्दल ऑलरेडी मगाशीच प्रश्न दाखवला. ऑलिम्पिक मधले असेल, मेडल्स असतील, बाकी राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार असतील, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. तो ट्रेंड तर सांगितलेलाच होता. इथं प्रश्न विचारलेला आहे अर्जुन पुरस्काराबद्दलचा. ठीक आहे, अर्जुन पुरस्काराबद्दलचा. याचं करेक्ट उत्तर आहे 4. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर वांतिका अग्रवाल या चेसशी संबंधित आहेत, बुद्धिबळाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर जर्मनप्रीत सिंग जे आहेत ते हॉकीशी संबंधित आहे. जर्मनप्रीत सिंग ते हॉकीशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर अभय सिंह जे आहेत ते अभय सिंह स्क्वॉश या खेळाशी संबंधित आहेत. आणि स्वप्नील कुसळे हे जे नाव आहे तर ते नेमबाजी शूटिंगशी संबंधित आहे. ठीक आहे, या पद्धतीने पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट उत्तर आहे अर्जुन पुरस्कारच्या बाबतीत. त्याच्यानंतर राष्ट्रीय पुरस्काराबद्दल प्रश्न विचारलाच जातो. राष्ट्रीय फिल्म पुरस्काराबद्दल ती पण गोष्ट सांगितलेली होती. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे अरिजित सिंग बद्दलचा. स्पेसिफिकली अरिजित सिंगला कोणत्या गाण्यासाठी, कोणत्या गीतासाठी हा 17वा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? ठीक आहे, केसरी या गाणं ते सगळ्यांना माहितीच आहे, तर त्याच्यासाठी तो पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, एक्सपेक्टेड तो प्रश्न होताच. राष्ट्रीय फिल्म पुरस्काराबद्दल प्रश्न आपल्याला विचारलाच जातो. हा एक प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे आयोगाच्या मागच्या वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर. स्पेसिफिकली की कोणतीही कंट्री सिलेक्ट केली जाते, कोणताही देश निवडला जातो आणि त्या देशातले मग पंतप्रधान असतील, माजी पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, ते त्यांचा पक्ष कोणता आहे तिथला, त्या देशातला असा एक प्रश्न विचारला जातो. आता किती देश करणार आणि किती देशांचे पंतप्रधान करणार, त्यामुळे मग हा प्रश्न बऱ्याच लोकांचा चुकलेला असू शकतो. पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, करंट अफेअर्सचे हे 10 प्रश्न इथं संपून जातात. आता आपल्याला वळायचंय इतिहासाच्या प्रश्नाकडे. इतिहासाच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर कालानुक्रमे पुढील घटना योग्य क्रमाने मांडणी त्याची करा. हा प्रश्न, हा जो फॉर्मॅट आहे आयोगाचा तो कायमच तसाच राहिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं जे आहे मुंबईतली गिरणी कामगारांची संघटना स्थापन जर आपण बघितलं तर 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, नारायण मेघाजी लोखंडेने त्याची स्थापना केलेली होती. पहिला फॅक्टरी ऍक्ट कधी आलेला होता? 1881 आलेला होता. लॉर्ड रिपनच्या कालावधीमध्ये आलेला होता. कामगार हितवर्ग सभा जी आहे ती 1909, 1910, काही रेफरन्सेसमध्ये 1909 सांगितलं जातं, काही रेफरन्सेसमध्ये 1910 सांगितलं जातं. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना जी आहे ती 1920 ची आहे. ठीक आहे, त्यामुळे सिक्वेन्स जर याचा बघितला तर ब पासून सुरुवात होते. ब पहिला आहे, ब, अ, क आणि ड या पद्धतीने हा त्याचा करेक्ट सिक्वेन्स आहे, हा त्याचा योग्य क्रम आहे. आता याच्यावरती आधारित आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण प्रश्न फ्रेम केलेला होता, स्पेसिफिकली नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल. ठीक आहे, 1884 जो मुद्दा आहे, पण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल प्रश्न फ्रेम केला होता आणि एक्सप्लेनेशन मध्ये, स्पष्टीकरणामध्ये हे पण सांगितलं होतं की UPSC सारख्या आयोगाने देखील यांच्यावरती प्रश्न विचारलाय. राज्यसेवेने पण प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या पूर्व परीक्षेमध्ये, त्यामुळे आपल्याला तो मुद्दा करावाच लागेल हे देखील सांगितलं होतं स्पष्टीकरणामध्ये. त्यामुळे त्यांची संबंधित मग हा मुद्दा इथं असलेला आपल्याला बघायला मिळतो. ही गोष्ट, पहिला फॅक्टरी ऍक्ट ऑलरेडी त्यांच्या संघटनेच्या आधीच पास झाला होता. दुसरा फॅक्टरी ऍक्ट येण्यामध्ये जो आलेला होता त्याच्यातल्या तरतुदी तशा बनवण्यामध्ये त्यांची भूमिका खूप जास्त महत्त्वाची राहिलेली होती. हे पण डिस्कशन आपण तिथं केलेलं होतं. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पण डिस्कशन केलं होतं. NM जोशीवरती यांच्यावरती एक सेपरेटली प्रश्न टाकलेला होता. ठीक आहे, तर तो मुद्दा पण आपण पुढे डिस्कस करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर फैजपूर काँग्रेस अधिवेशनाबद्दल प्रश्न विचारला, कारण महत्व आहे ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता आयोग तिथं थांबणार नाही की ते कोणत्या वर्षी झालेलं होतं, ते आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या पुढे जाणार आहे, त्याचं महत्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आयोगासाठी तो महत्वाचा मुद्दा आहे, ते महत्वाचं अधिवेशन आहे आपल्याला माहिती आहे, कारण काँग्रेसचं ग्रामीण भागातलं झालेलं पहिलं अधिवेशन होतं. मग त्या अधिवेशनातल्या डिटेल्स आपल्याला करायला पाहिजेत. MN रॉय यांच्याबद्दल चर्चा करताना आपण तो मुद्दा एक डिस्कस केलेला होता की मानवेंद्रनाथ रॉय, एकाच प्रश्नाला घेऊन आपण चर्चा केली होती. तो प्रश्न पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे, तर फैजपूर
अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते असं विचारलंय. स्वागत समितीचे अध्यक्ष नाही, स्वागताध्यक्ष पण विचारलेले नाहीत, तर त्याचे सरचिटणीस विचारलेले आहेत धनाजी नाना चौधरी. हा पर्याय तर पहिला कॅन्सल होतो. काही पर्याय डायरेक्टली इरिलेव्हंट असतात. तो पर्याय तर पहिला त्याच्यामध्ये कॅन्सल होतो. शंकरराव देव स्वागताध्यक्ष होते. राहिले मग हे 2 पर्याय. त्याच्यामध्ये धनाजी नाना चौधरी हे त्याचे स्वागत समितीचे सरचिटणीस होते. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे त्याचं धनाजी नाना चौधरी. मग या फैजपूर काँग्रेस अधिवेशनाबद्दल ऑलरेडी आपण क्वेश्चन टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला होता. जी मेन्सची टेस्ट सिरीज घेतली होती जीएसची, त्याच्यामध्ये ऑलरेडी हा आपण फैजपूर काँग्रेस सेशन बद्दल एवढ्या डिटेलमध्ये प्रश्न घेतला होता की तिथं एक्झॅक्टली आणखी कुणाचं अधिवेशन भरलं होतं, मागणी तिथं काय करण्यात आली होती, ठराव कोणता पास करण्यात आला होता, गांधी एम एन रॉय उपस्थित होते, एम एन रॉय यांना रॉय बाबू असं संबोधण्यात आलं होतं. हे डिटेल डिस्कशन आपण त्या टेस्टच्या डिस्कशनच्या वेळी अनालिसिसच्या वेळी केलेलं होतं. ठीक आहे, हा आपला टेस्ट सिरीज मधला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आझाद दल बद्दल प्रश्न विचारलेला आहे. 1945 मध्ये आझाद दल ही भूमिगत कार्यकर्त्यांची लष्करी संघटना कोणी उभारली होती? टेस्ट सिरीजच्या डिस्कशन मध्ये आपण अनुशीलन समितीवरती प्रश्न घेतलेला होता, अभिनव भारत संघटनेवरती प्रश्न घेतला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं की भारतातली असेल तर ती स्पेसिफिक क्रांतिकारी संघटना, त्याचं महाराष्ट्रातलं कनेक्शन व्यवस्थित करायचं आहे किंवा महाराष्ट्रातली क्रांतिकारी चळवळ भूमिगत चळवळ ती व्यवस्थित करायची आहे. उषा मेहता यांच्याबद्दल पण चर्चा आपण केली होती स्पष्टीकरणामध्ये. हा प्रश्न आझाद दल म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित आहे. नागनाथ नायकवडी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. याच्याशी संबंधित मग आपण प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये टाकलेले होते. भूमिगत चळवळ जी सुरू झाली होती त्याच्याबद्दल प्रश्न आपण तयार केले होते. प्रति सरकारवरती प्रश्न तयार केलेला होता, त्याच वेळी चर्चा केली होती. हे कोण आहेत नागनाथ नायकवडी? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांचेच शिष्य म्हणून ते ओळखले जातात. ठीक आहे, तर त्यांच्याबद्दल ऑलरेडी आपण प्रश्न फ्रेम केलेला होता. सोबतच मग स्वतंत्र भारताचे पहिले हंगामी सरकार जे स्थापन करण्यात आले होते त्याच्याबद्दल प्रश्न फ्रेम केला होता. यावेळी पण चर्चा केलेली होती की भारतातले 3 लोकेशन, त्या 3 ठिकाणी असे प्रति सरकार स्थापन झालेले होते. त्या प्रति सरकारांनी भूमिका काय घेतलेली होती त्याच्याशी संबंधित हे व्यक्ती आहेत, त्यांच्यावरतीच प्रश्न हा फ्रेम केलेला आहे. बाकी अभिनव भारत अनुशीलन समिती त्यांच्यावरती पण प्रश्न आपण ऑलरेडी फ्रेम केलेला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक सभेबद्दल प्रश्न आहे. सार्वजनिक सभा या नामवंत सभेने 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला होता? तर छत्रपती शाहू महाराज यांचा त्यांनी सत्कार केलेला होता. ठीक आहे, या संघटनेबद्दल सार्वजनिक सभेबद्दल किंवा पुन्हा सार्वजनिक सभा म्हणून ती ओळखली जाते, त्यांच्याबद्दल आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांवरती आपण क्वेश्चन फ्रेम केलेला होता आपल्या मेन्सच्या टेस्ट सिरीज मध्ये. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली आहे नाही? तर शाहू महाराजांबद्दलच्या गोष्टी डिटेलमध्ये रीड करून घ्या असं सांगितलं होतं त्यांनी. सत्यशोधक समाजाची स्थापना शाखा त्याची कधी स्थापन केली कोल्हापूरमध्ये, आरक्षणाची सुरुवात कधी केली होती, सत्यशोधक हॉटेल कोणासाठी सुरू करून दिलेलं होतं, बाकी त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे त्यांच्या संस्थानामध्ये, हे सगळं रीड करा असं त्या स्पष्टीकरणाच्या वेळी आपण व्यवस्थित सांगितलेलं होतं. ठीक आहे, राजर्षी शाहू महाराजांबद्दल आलेला तो प्रश्न आहे. त्यानंतर वृत्तपत्र आपण बरेच कव्हर केलेले होते. वृत्तपत्रांमध्ये स्पेसिफिकली ब्राह्मणेतर वृत्तपत्र आपण डिस्कस केलेले होते. महाराष्ट्रातले स्पेसिफिक काही महत्त्वाचे वृत्तपत्र त्याच्यावरती पण प्रश्न टाकलेला होता आपल्या जीएसच्या टेस्ट सिरीजमध्ये. इथं भाऊ महाजन यांच्याबद्दल प्रश्न आलेला आहे आणि त्यांनी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली असा त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे, यावेळी सोपा प्रश्न विचारला होता वर्तमानपत्राबद्दलचा, नाहीतर याच्या आधी अवघड प्रश्न विचारलेले आहेत वर्तमानपत्राबद्दलचे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बद्दलचा. ठीक आहे, या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या AITUCचा आपण उल्लेख केलेला होता आपल्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनच्या मध्ये. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस कुणी स्थापन केली? NM जोशी यांनी सुरू केली. ते नारायण मल्हार जोशी 1920 ला. नारायण मेघाजी लोखंडे, NM लोखंडे, NM जोशी या दोन्ही व्यक्तींचा उल्लेख आपण केला होता टेस्ट सिरीजचं डिस्कशन घेत असताना, आणि त्याच वेळी सांगितलं होतं की याचा पहिले अध्यक्ष कोण होता? तर पहिले अध्यक्ष त्याचे होते लाला लजपत राय. त्याच्यावरतीच प्रश्न डायरेक्टली इथं फ्रेम झालेला आहे. ठीक आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली भरलं असं तिथं प्रश्न विचारलेला आहे. याचं डिस्कशन, याची चर्चा ऑलरेडी आपण केलेली होती. कधी केली होती? ज्यावेळी टेस्ट सिरीजमध्ये हा क्वेश्चन आपण तिथं टाकलेला होता. याचे पर्याय आपण डिस्कस करत होतो टेस्ट सिरीजच्या डिस्कशन मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉम्रेड डांगेंबद्दलचं ते विधान टाकलेलं होतं. मग बाकीच्यांबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी NM जोशी यांच्या समोरच तिथं लिहिलं होतं डिस्कशन मध्ये की 1920 ला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची त्यांनी स्थापना केली आणि पहिले अध्यक्ष त्याचे राहिलेले होते लाला लजपत राय. त्याच्यावरती मग हा प्रश्न डायरेक्टली इथं फ्रेम झालेला आहे. ठीक आहे, 1920 चा NM लोखंडेचा पण त्यावेळी आपण चर्चा तिथं केलेली होती. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कन्फ्युजिंग वाटला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना. ठीक आहे, नारायण संदावरकर यांच्याबद्दल स्पेसिफिक तो प्रश्न विचारलेला आहे. मल्टीलाइनर प्रश्न विचारलेला आहे. कोणते विधान बरोबर आहे असं त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट
85चं जे पहिलं काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्याला ते उपस्थित राहिले होते. तर येस, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट, हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचे कारण त्यांनी वाढती लोकसंख्या सांगितली होती, ते पण करेक्ट आहे. याच्याबद्दल डाऊट होता बऱ्याच लोकांना. ठीक आहे, तरी पण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते आपण डिस्कस करूया. त्याच्यानंतर 89चं जे मुंबईचं काँग्रेस अधिवेशन झालेलं होतं, त्या अधिवेशनामध्ये जो लष्करी खर्च ब्रिटिश सरकारकडून केला जातो त्याच्यावरती टीका केली होती का? येस, करेक्ट आहे. आणि कुलगुरू राहिले होते का मुंबई विद्यापीठाचे? तर येस, करेक्ट आहे. याच्याबद्दल जरी डाऊट असला तरी मग तसा कुठलाच पर्याय नाहीये. ठीक आहे, तसा कुठलाच पर्याय त्याच्यामध्ये नव्हता. त्यामुळे मग तो एक मुद्दा आहे की ऑल ऑफ द अबव त्याच्यामध्ये आपण त्याला करेक्ट जो आहे तो मार्क करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय हिंदू परिषदेबद्दलचा. हिंदू महासभेबद्दल प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाचा. त्याच्याशी संबंधित आपण एक टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन घेतलेला होता. इथं अखिल भारतीय हिंदू परिषदेबद्दल प्रश्न आहे. ठीक आहे, हिंदू महासभेबद्दल प्रश्न विचारून झालेला आहे. सावरकरांबद्दल प्रश्न मागे विचारून झालेला आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर कुर्तकोटी. मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून डॉक्टर कुर्तकोटी जे आहे ते त्याच्यासाठी उपस्थित राहिलेले होते, त्याच्यासाठी हजर राहिलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर माणगाव या ठिकाणी जी परिषद भरलेली होती तर त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. याला घेऊन पण क्वेश्चन आपण बघितलेला होता, तर तो कसा तो आपण बघूया. ठीक आहे, 1920ला ही जी माणगाव या ठिकाणी परिषद भरलेली होती त्याच्यामध्ये कोणाचा समावेश नव्हता असं विचारलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे दादासाहेब गायकवाड. आता हे बाकी तिन्ही पर्याय लक्षात ठेवा. आप्पासाहेब पाटील, तुकाराम गणेशाचार्य आणि गंगाराम कांबळे. आता हे 3 पर्याय बघा, आपण जो माणगाव परिषदेवरती प्रश्न फ्रेम केलेला होता तो हा होता. याचे आयोजक कोण होतं? याच्यामध्ये जर बघितलं गंगाराम कांबळे पर्याय आहे, आप्पासाहेब पाटील पर्याय आहे, तुकाराम गणेशाचार्य पर्याय आहे, दत्ता पाटील चौथा पर्याय आहे. याचं उत्तर होतं चारही याचे आयोजक होते. मग याच्यातला राहिलेला कोणता आहे? एकच आहे. डायरेक्टली तो प्रश्न आहे असा तिकडं ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली असेल तर हा एलिमिनेशन इझिली तिथं जमला असतं. ठीक आहे, माणगाव परिषदेबद्दलचाच हा प्रश्न आहे आपल्या जीएसच्या टेस्ट सिरीजमध्ये. नेक्स्ट पुढचा मुद्दा. आता जिओग्राफीमध्ये जनरली असे प्रश्न विचारले जातात आपल्याकडे जे आदिवासी समुदाय आहेत त्यांच्याबद्दलचा, परंतु ब्रिटिश राजवटीला त्याला कनेक्ट करून मग इथं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, थोडासा अनएक्सपेक्टेड आहे, अनपेक्षित आहे. हिस्ट्रीमध्ये जिओग्राफीमध्ये येतो जनरली प्रश्न. ब्रिटिश राजवटीत एक शब्द जोडल्यामुळे हा हिस्ट्रीचा प्रश्न झालाय, नाहीतर तो जिओग्राफीचाच प्रश्न राहिला असता. ठाणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे, बाकी हे जे आहेत आजूबाजूचे भाग या संस्थानाच्या भागात कोणकोणत्या आदिवासी जमातीची वस्ती अधिक होती, तर मग त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणता समुदाय जास्त प्रमाणामध्ये त्यांचा तिथं अधिवास आहे. आपण जिओग्राफीमध्ये ऑलरेडी त्या ट्रायबल कम्युनिटीज वेगवेगळे आदिवासी समुदाय कोणकोणत्या भागामध्ये आहेत त्याचे संबंधित प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये मेन्शन आपण कंडक्ट केलेले होते. ठीक आहे, हे झाले हिस्ट्रीचे 10 प्रश्न. जिओग्राफीचे पुढचे 10 प्रश्न. याच्यामध्ये बघा हा प्रश्न वनस्पती दिलेले आहेत इकडं आणि त्याचा उपयोग कोणत्या उद्योगामध्ये केला जातो त्याच्यासोबत आपल्याला इथं जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये बघितलं तर तेंदूचे पानाबद्दल बघा बऱ्याच वेळा माहिती असते की तेंदूची पानं कशामध्ये वापरले जातात, तर विडी उद्योगामध्ये वापरले जातात. तर ड चा 3 आपण जर सर्च केला तर ड चा 3 फक्त एकाच पर्यायामध्ये आपल्याला सापडतो. एक जरी पर्याय माहित असला आपल्याला या पद्धतीने तरी आपण त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तेंदूची पानं विडी उद्योगामध्ये वापरलं जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग रोशा गवत जे आहे ते सुगंधित तेल याच्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे, बाकी मग खैरच्या बाबतीत विचार केला तर ते कात बनवण्यासाठी वापरलं जातं आणि हिरडा जे आहे ते हिरडा टॅनिंग कातडी कमावणे असं त्याला म्हणलं जातं त्याच्यासाठी ते वापरलं जातं. आता हा प्रश्न बघा ऑलरेडी आपण जीएसच्या टेस्ट सिरीजमध्ये या पद्धतीने घेतलेला होता की खालीलपैकी कोणत्या वृक्षांचा वापर टॅनिंग कातडी कमावणे यासाठी केला जातो आणि त्याचं जे स्पष्टीकरण दिलं होतं अनालिसिस पण दिलेलं होतं आपण प्रिंटेड जीएसच्या टेस्ट सिरीजमध्ये. त्याच्यामध्ये खाली वृक्ष आणि उपयोग कोणतं वृक्ष आहे आणि त्याचा उपयोग काय आहे. रोशा पर्याय सुगंधित तेल. ठीक आहे, रोशा पर्याय 3 नंबरचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपटा तेंदू व्हिडिओ उद्योग. मग तो तेंदूचा एक जरी आपल्याला माहित असेल व्हिडिओ उद्योगाचा तरी आपण उत्तरापर्यंत तिथं पोहोचू शकतो. ठीक आहे, डायरेक्टली आपण हा प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये आपल्या घेतलेला होता. नेक्स्ट खनिज संपत्तीवरती प्रश्न आहे. सिंपल प्रश्न विचारलेला आहे जिओग्राफीमध्ये. जिओग्राफीमध्ये तसा ट्रेंडच राहिला की सोपेच प्रश्न विचारतो आयोग. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते, खालीलपैकी विचारलेलं आहे, यापैकी विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे मँगनीज त्याचं करेक्ट उत्तर आहे. या खनिज संपत्तीला घेऊन आपण ऑलरेडी क्वेश्चन्स तिथं घेतलेले होते आपल्या मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये. कोणते लोकनिजाचे साठे कोणत्या खडकामध्ये ते सापडतात बेसिकली ते त्याच्या संबंधित चर्चा देखील त्याच्या संबंधित डिस्कशन देखील आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेलं होतं. 2011च्या जनगणनेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते असं म्हणलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार. तर औरंगाबाद हा जो प्रशासकीय विभाग आहे त्या विभागामध्ये सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं स्पेसिफिकली. मग या जनगणनेला घेऊन आपण 2 टेस्टमध्ये क्वेश्चन फ्रेम केलेला होता.
जनगणनाप्रमाणे जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात आपण प्रश्न फ्रेम केलेला होता. साक्षरता दरानुसार पण राज्यांचा क्वेश्चन एक फ्रेम केलेला होता. पण 2 टेस्टमधले 2 हे वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्या 2011ची जनगणना. ठीक आहे. त्याच्यावरती आपण ऑलरेडी प्रिपरेशन करून घेतली होती. त्याच्यानंतर क्योटो प्रोटोकॉल सोपा प्रश्न विचारलेला आहे क्योटो प्रोटोकॉल बद्दलचा. टेस्ट सिरीजचं डिस्कशन करत असताना सीओपी पासून सुरुवात केलेली होती. आपण पहिल्याच टेस्टमध्ये सीओपी बद्दल प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर UNFCCC जो करार आहे त्याच्याबद्दल प्रश्न टाकलेला होता. पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अहवाल रीड करायचे आहेत तर त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती. क्योटो प्रोटोकॉल बद्दल इथं प्रश्न विचारलेला आहे की क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे. तर सोपं उत्तर आहे हरित वायू, ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायू असं तिथं पाहिजे होतं. हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करायचं आहे त्याच्याशी संबंधित क्योटो प्रोटोकॉल होता. 2005ला त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. केम इंटू फोर्स अंमलात आलेला आहे. 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे या क्योटो प्रोटोकॉल बद्दल. आपण टेस्ट सिरीजमध्ये सीओपी बद्दल प्रश्न घेतलेला होता पहिल्याच टेस्टला. त्याच्यानंतरच्या टेस्टला UNFCCC बद्दल प्रश्न घेतलेला होता. त्याचं उद्दिष्ट काय आहे ते आपण बघितलेलं होतं. तर ते सगळे रिलेटेडच मुद्दे आहेत. क्योटो प्रोटोकॉल असेल, बाकीचे प्रोटोकॉल्स असतील तर ते हरितगृह वायूशी संबंधित आहेत. ठीक आहे. त्याच्याबद्दल प्रश्न आपण तिथं घेतलेला होता. त्याच्यानंतर ताजमहलला औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली होती असा प्रश्न आहे. जनरली एक मागचा प्रश्न जिओग्राफीमध्ये विचारला जातो जसं की चेर्नोबिल बद्दल विचारलेला होता. त्याच्यानंतर मिथिल आयसोसायनेट भोपाळ गॅस दुर्घटना त्याच्याबद्दल विचारलेला होता. ठीक आहे. खिल्लारीचा भूकंप त्याच्याबद्दल विचारला होता. मागचे प्रश्न थोडे जिओग्राफीमध्ये जे डिझास्टर जे आपत्ती झालेलं होतं कोयना या ठिकाणी जे लेक टॅपिंगचा प्रयोग झाला होता त्याच्याबद्दल विचारला गेलेला आहे. यावेळी काय विचारलंय ताजमहल बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याचं प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी म्हणून जनहित याचिका कुणी दाखल केलेली होती तर महेशचंद्र मेहता MC मेहता असं त्यांचं नाव आहे. त्यांनी याचिका त्याच्यामध्ये दाखल केलेली होती. त्याच्यानंतर याला घेऊन बघा याला घेऊन वेगवेगळे रेफरन्सेस आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन असा भारतातला पहिला ठराव कोणत्या राज्याने मंजूर केला. काही रेफरन्सेस सांगतात की पश्चिम बंगालने तसं केलेलं आहे. काही रेफरन्सेस सांगतात ओडिशा त्याचा मोस्ट प्रोबेबल आन्सर असू शकतं. ठीक आहे. काही रेफरन्सेस पश्चिम बंगालचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख करतात. त्याच्यानंतर नदी प्रणालीला घेऊन नेहमीच प्रश्न आलेला आहे. नदी प्रणाली घेऊन आपण टेस्ट सिरीजमध्ये पण बरेच प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर केलेले होते. मग नदी खोरं असेल त्याच्या उपनद्या असतील त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं होतं की गोदावरी, कृष्णा आणि भीमा या 3 नद्या तर एकदम व्यवस्थित करायच्या आहेत. त्यांना डाव्या उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्या त्या तर एकदम व्यवस्थित करायच्या आहेत ते पण देखील सांगितलेलं होतं. इथं डायरेक्टली फक्त सिंपल प्रश्न विचारलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम एक्झॅक्टली कसा आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की कृष्णा नदी जी आहे ती एकदम दक्षिणेला आहे. त्याच्यानंतर भीमा नदी आहे. त्याच्यानंतर प्रवरा आणि त्याच्यानंतर मग वरती तापी नदी आहे. तर याचा करेक्ट सिक्वेन्स आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. तर नदी प्रणालीला घेऊन आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ऑलरेडी प्रश्न टाकलेले होते. गोदावरी नदीबद्दल टाकलेला होता, कृष्णा नदीबद्दल टाकलेला होता. ठीक आहे. नद्या, उपनद्या त्याच्यानंतर पर्वतरांग कोणती त्यांना विभाजित करते त्या पद्धतीने देखील प्रश्न आपण आणि चर्चा पण इथं केलेली होती आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल प्रश्न इथं विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं असं विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये यातले सगळ्याच प्रकारचं हवामान तिथं आढळतं. हवामानाला घेऊन आपण 2 टेस्टमध्ये आपल्या ज्या 6 टेस्ट झालेल्या होत्या मेन्ससाठीच्या त्यातल्या 2 टेस्टमध्ये हवामानाबद्दल प्रश्न टाकलेला होता. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचं हवामान आहे आणि त्याच्यानंतर त्रिवार्ता वर्गीकरण त्याच्याबद्दल देखील आपण प्रश्न इथं टाकलेला होता आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. ठीक आहे. या क्लायमेटला घेऊन महाराष्ट्रातल्या स्पेसिफिकली. त्याच्यानंतर हा पण एक जुना प्रश्न विचारलेला आहे. वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना जगातील कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मोस्ट सेन्सिटिव्ह झोन म्हणून तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 18. ठीक आहे. 18 त्याचं करेक्ट उत्तर आहे. पश्चिम घाटाबद्दल तिथं प्रश्न विचारलेला आहे. का विचारला गेलेला असू शकतो तर माधव गाडगीळ यांना एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा पुरस्कार तिथं देण्यात आलेला होता. ठीक आहे. त्यामुळे मग त्यांचा जो अभ्यास होता पश्चिम घाटावरचा त्यामुळे प्रश्न मे बी इथं विचारलेला असू शकतो. ठीक आहे. त्याचा एक तिथं रेफरन्स आहे. हा अहवाल इम्पॉर्टंट रिपोर्ट होता फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 13 ते 23 या कालावधीमध्ये विचारलेला आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटीच्या वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे या कालावधीच्या दरम्यान. ठीक आहे.
तर या पद्धतीने हे सगळे प्रश्न आहेत चालू घडामोडी इतिहास आणि जिओग्राफीचे. पेपरची जर डिफिकल्टी लेव्हल बघितली तर एक जो ट्रेंड राहिलेला आहे तो ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे आयोगाने, परंतु कन्फ्यूज करणारे काही त्याच्यामध्ये प्रश्न निश्चितपणे आयोगाने टाकलेले आहेत. परंतु मोस्ट ऑफ द क्वेश्चन, मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते आपल्या टेस्ट सीरीजमधून आपल्याला ते सॉल्व्ह करता आले असते. टेस्ट सीरीजचे जे डिस्कशन्स आहेत त्याच्यामधून बऱ्याच लिंक इकडे सगळे सापडतात आपल्याला. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार. शाश्वत अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण पॉलिटी आणि लॉचे प्रश्न पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं मला सांगायला तुम्हाला आवडेल की तुम्ही YouTubeला जाऊन शाश्वत अकॅडमीवरती चेक करू शकता. आपण जी मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज घेतली त्याच्यामधले तुम्हाला प्रश्न आणि त्याचं विश्लेषण बघायला मिळेल आणि सेम तशाच धर्तीवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. बघा, शाश्वत अकॅडमीचं ब्रीद वाक्यच आहे, एक्झाम पॅटर्न इज आवर पॅटर्न. आणि यावेळी सुद्धा तसंच सिद्ध झालेलं आहे. तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता. बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय, डिजिटली आहे सगळा डेटा, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. टेस्ट सिरीजचा मुख्य परीक्षेला तुम्हाला किती फायदा झालेला आहे आणि ॲज इट इज तुम्हाला प्रश्न बघायला मिळत आहेत पेपरमध्ये. ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघा, लॉचा काय आहे. तुम्हाला काय विचारलंय, जेव्हा त्रयस्थ पक्षाची माहिती विचारलेली आहे तेव्हा तो अर्ज त्रयस्थ पक्षाकडे किती दिवसाच्या आत ट्रान्सफर करायचा आहे. तर याचं उत्तर काय आहे, त्रयस्थ पक्षाकडे हा अर्ज जो आहे 5 दिवसांच्या आत ट्रान्सफर करायचा आहे. आणि या त्रयस्थ पक्षाच्या माहितीबद्दल कलम 11 मध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला त्रयस्थ पक्षाच्या माहितीबद्दल विचारलेलं आहे. याचं उत्तर काय असेल, 2 क्रमांकाचं सॉरी 2 नंबरचा प्रश्न याचं उत्तर असेल. चला पुन्हा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जो आहे त्याच्या कोणत्या कलमामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला जे शास्ती शिक्षेबद्दल तरतूद केलेली आहे, तर शिक्षेबद्दलची तरतूद कलम 20 मध्ये देण्यात आलेली आहे. शिक्षेबद्दलची तरतूद कलम 20 मध्ये देण्यात आलेली आहे. हाही सोपा प्रश्न होता. क्लिअर सगळ्यांना. चला नेक्स्ट, काय विचारलंय तुम्हाला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये वारंवार उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा आहे, शास्ती आहे. त्याचं कलम आहे 12. आणि हा सुद्धा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतला होता. विश्लेषणाच्या पर्यायामध्ये हा ऑप्शन होता, तेव्हा मी तुम्हाला विश्लेषण मध्ये सुद्धा दिलेला आहे, हे चेक करू शकता. तुमचे लॉचे 3च्या 3 प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे होते जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज केलेली आहे. ठीक आहे, चला आता याच्या पुढे बघा, पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, सदस्यांना संसदेमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ते कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे, तर 105 मध्ये काय आहे, संसद सदस्य यांना सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर समितीमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. ज्या समितीचा सदस्य आहे त्याच्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, याला कुठल्याही न्यायालयात आव्हान केलं जाऊ शकत नाही. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, 1 नंबरचा पर्याय याचं उत्तर असलं पाहिजे. बघा, जास्त विश्लेषण मी आता घेणार नाही. मी सध्या फक्त तुम्हाला उत्तर देईल. तुम्हाला जे विश्लेषण आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारावरती प्रश्न आले, का आले, हे सगळं घेईल. परंतु आता आपला हेतू फक्त आहे उत्तर काय आहे करेक्ट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय आहे, महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबांसाठी स्वच्छतागृह ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली. बघा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 1992 हा सुद्धा पर्याय बघायला मिळतोय, परंतु 1995 हे उत्तर आयोगाने दिलं पाहिजे. आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे कदाचित असंही होऊ शकतं की आयोग पहिल्या केने 92 म्हणतोय आणि सेकंड केने 95, पण 1995 ची योजना आहे ही, हे लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसहित. बघा, राजगोपालचारी होते का, नव्हते. आणि मला विचारले कोण सदस्य नव्हते, 1 नंबरचा पर्याय काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. चला पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे, मुख्यमंत्रीबाबत योग्य कथने ओळखा. ते राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, बरोबर आहे. तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो, झोनल काउन्सिलचा अध्यक्ष गृहमंत्री असतो. तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो, तो नाही. विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष असतो बाय रोटेशन 1 वर्षासाठी. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो, बरोबर. उत्तर अ आणि ड असलं पाहिजे. याचं उत्तर अ आणि ड असलं पाहिजे. क्लिअर सगळ्यांना. अयोग्य कथनं विचारलेली आहेत. बघा, पुढचा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. राष्ट्रगीताचा आदर करणे आहे, नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणे आहे, सार्वजनिक मालमत्तेचं लक्षण आहे. बघा, स्मारक आणि सार्वजनिक महत्वाचं ठिकाणं, आर्टिकल 49 यांचं संरक्षण करणं. सार्वजनिक स्मारक ते कशामध्ये आहे रे, ते दिलेलं आहे
मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजे 1 नंबरचा पर्याय काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. सार्वजनिक दृष्ट्या महत्वाची जी स्मारकं आहेत ते कशामध्ये आहे, 49 मध्ये आहे. क्लिअर, ते मार्गदर्शक तत्व आहे. चला नेक्स्ट काय म्हटलेलं आहे तुम्हाला बघा, मी टेस्ट सिरीज तुम्हाला आठवत असेल मुख्य परीक्षेची, मी सांगितलं होतं मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत कोणी काय वक्तव्य केलेली आहेत ते तोंडपाठ असले पाहिजेत आणि सेम तसा प्रश्न आपण बघितला होता. बघा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कृष्णमाचारी जे आहेत, कृष्णमाचारी यांनी काय म्हटलेलं आहे, बहुनांची खरी केराची टोपली म्हणजे ड ला 3, असे किती पर्याय आहेत, 2. ठीक आहे, म्हणजे 2 पर्याय आहेत. बघा त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, आयवोर जेनिंग यांनी काय म्हटलंय, आयवोर जेनिंग यांनी पवित्र आकांक्षा म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ब ला 1. त्याच्यानंतर केसी वियर यांनी काय म्हटलंय, उद्दिष्ट आणि आकांक्षांचा जाहीरनामा. आणि केटी शहा यांनी काय म्हटलेलं आहे, धार्मिक दिखावा. म्हणजे 1 नंबरचा पर्याय ह्याचं उत्तर असलं पाहिजे. 1 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? चला तुम्हाला इथे फक्त ऑप्शन लक्षात ठेवा, 1 नंबरचा पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न व्यवस्थित बघूयात आपण. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. कोणताही व्यक्ती भारतीय नागरिक आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केल्याशिवाय राज्यपाल होण्यासाठी पात्र असणार नाही. बरोबर आहे? चला बरोबर आहे का? होय. चला, राज्यपाल संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्देश केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असणार नाही. बरोबर आहे. जेव्हा एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काम करते तेव्हा त्यांचे वेतन भत्ते कोण ठरवत असतं? संसद नाही, राष्ट्रपती. कोण ठरवतं? राष्ट्रपती. म्हणजे क काढून टाका, तुमचं उत्तर आलं अ आणि ब. अ आणि ब. क्लिअर सगळ्यांना? चला काय म्हटलंय, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य विधाने. प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती पात्र असेल त्या व्यक्तीला महाधिवक्ता म्हणून नियुक्त करू शकतो. बरोबर आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेची. महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल. बरोबर आहे. राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे वेतन भत्ते मिळतील नाही, राज्यपाल निर्धारित करतील एवढे. राज्यपाल. आलं लक्षात तुमच्या? म्हणून फक्त अ बरोबर आहे. फक्त अ बरोबर आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, मी विश्लेषण घेत नाहीये, मी उत्तर देतोय फक्त. तुम्हाला विश्लेषण पाहिजे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये विश्लेषण असेल. आज फक्त हेतू हाच आहे, प्रश्नांची उत्तरं काय आहेत. क्लिअर? चला तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमाने काय आहे, राज्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार. राज्याच्या विधान परिषदेच्या जागांनुसार बघा, महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 78. आंध्र प्रदेशमध्ये किती आहेत? 58. उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत? 100. तेलंगणामध्ये किती आहेत? 40. आणि कर्नाटकमध्ये किती आहेत? 75. आणि क्रम कसा लावायचा? चढत्या क्रमाने. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय येणार? ड. किती आहेत? 40. त्याच्यानंतर किती येणार? 58. ड नंतर ब. त्याच्यानंतर किती येणार? 75 कर्नाटक. आणि त्याच्यानंतर येणार आहे महाराष्ट्र 78. बघा बर, ड ब ई अ. ठीक आहे, एक कुठलं राज्य राहिलं? हा, आणि सगळ्यात शेवटी काय येणार? क. कुठलं आहे? उत्तर प्रदेश. क. बघा, ड ब ई अ क, पहिलाच पर्याय. क्लिअर? तुम्हाला काय विचारलं? कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या किती जागा आहेत याच्यावरून चढता क्रम. क्लिअर सगळ्यांना? चला त्याच्यानंतर जर आपण बघितलं, अनुच्छेद 370 कशाशी संबंधित आहे? जम्मू काश्मीरसाठीच्या विशेष तरतुदी. गोव्यासाठी आय, मणिपूर सी आणि बिहारसाठी विशेष तरतूद तिथे नाही. चला, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य आहेत? चौथा ए. सोपा आहे. 2 नंबरचा पर्याय काय असेल त्याचं उत्तर असणार आहे. 2 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर असणार आहे. 2 नंबरचा पर्याय सोपा होता. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, घटनेचे भाग आणि परिशिष्ट तोंडपाठ ठेवा. परिशिष्टावरती पण प्रश्न विचारलाय. अनुसूची 8 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? एकूण 22 भाषांचा. ठीक आहे. चला नेक्स्ट, संविधान सभेबाबत अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्य. संविधान सभेबाबत अयोग्य विधान ओळखायचं आहे. सिंह हे चिन्ह होतं का? नाही. चिन्ह काय होतं? हत्ती, हत्तीची सोंड. चुकीचं आहे. सर बी एन राव घटनात्मक सल्लागार होते. बरोबर आहे. HVR अय्यंगार संविधान सभेचे सचिव होते. बरोबर आहे. HVR अय्यंगार.
ब आणि क बरोबर आहेत. मला चुकीचं विचारलंय फक्त अ. चला, काय विचारलंय? खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असणार नाही. एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयाची सलग 10 वर्ष न्यायाधीश. चूक 5 वर्ष न्यायाधीश. चुकीचं आहे. ठीक आहे. अयोग्य ओळखायचं आहे. एखाद्या उच्च न्यायालयात किंवा एकापेक्षा अधिक उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष अधिवक्ता नाही, 10 वर्ष अधिवक्ता. आणि राष्ट्रपतीच्या मते विख्यात कायदेपंडित बरोबर आहे. मला काय विचारलंय? अयोग्य कोणते आहेत? अ आणि ब. अ आणि ब काय आहेत? अयोग्य आहेत. मला अयोग्य विचारलंय. अ आणि ब हे अयोग्य आहेत. क फक्त काय आहे? योग्य आहे. चला, राष्ट्रपतीच्या मध्ये विख्यात कायदेपंडित असल्याशिवाय राइट पात्र असणार नाही. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे अ आणि ब हे नाहीत हे लक्षात ठेवा. अयोग्य विचारलं होतं. चला, नेक्स्ट काय आहे? खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. बघा, अनुच्छेद 137 संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अधीन किंवा अनुच्छेद 145 मध्ये असलेल्या नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेला कोणताही निर्णय किंवा आदेश याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. आणि कलम 141 काय आहे? सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतो. बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे? याचं उत्तर आहे. तुम्ही जर बघितलं, तुमचे 18च्या 18 प्रश्न बरोबर यायला अडचण नव्हती. 18च्या 18. एक महाराष्ट्रामधला जो स्वच्छता अभियान होता, तो प्रश्न कन्फ्यूज केला असता. परंतु 17 मार्क तर तुम्हाला यायला काही अडचण नव्हती. बघा, हे सगळं करताना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, प्रश्न आले कुठून? सगळे प्रश्न पी-वाय-क्यू मधून आहेत. आणि म्हणूनच राजांनो, तुम्ही पी-वाय-क्यूचा अभ्यास मजबूतपणे केला पाहिजे. पी-वाय-क्यू म्हणजे प्रश्न सोडवणे नाही, हेच दाखवण्यासाठी तुम्हाला शाश्वत अकॅडमी एक पी-वाय-क्यू बॅच घेऊन आलेली आहे. तर नक्की तुम्ही लोकांनी ती बॅच जॉइन करा. थँक यू. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी युवराज कोकरे. जनरल सायन्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी या एक्झाममध्ये एकूण 20 क्वेश्चन होते. या 20 क्वेश्चनमध्ये मित्रांनो, बरेच सारे विद्यार्थ्यांचे कॉल आले. बरेच सारे विद्यार्थी सांगतात की सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि जनरल सायन्स आहे त्याचे क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमधले, आपले पीवायक्यू बॅचमधले बरेच सारे पाहायला मिळतात. त्याच्यामुळं हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, काय आहेत, त्याची उत्तरं जे काही उत्तर आहेत ती पाहण्याचा आपण याचा प्रयत्न करू. आता पहिला जो क्वेश्चन आहे, आता हे जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं डिवायडेशन कसं आहे? बायोलॉजीचं बघितलं तर त्याच्यामध्ये जे काही बॉटनी आहे याच्यावर 3 क्वेश्चन आहेत आणि जे काही झुलॉजी आहेत त्याचे एकूण 3 क्वेश्चन पाहायला मिळतात. फिजिक्सचे 3 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्रीचे 3 क्वेश्चन आहेत आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे एकूण 8 क्वेश्चन विचारलेले आहेत. 8 पैकी कम्प्युटर जे सायन्स आहे, कम्प्युटरचे 4 आहेत आणि जीआयएस आहे, एरियल फोटोग्राफी आहे, रिमोट सेन्सिंग आहे, जीपीएस आहे. हे जो काही 4चा पोर्शन आहे याच्यामध्ये 4 विचारलेले आहेत. असे एकूण 8 क्वेश्चन तिथे विचारलेले आहेत. त्याच्यामुळं जर क्वेश्चन बघितले तर जर क्वेश्चन तुम्ही या अनुषंगाने बघितले, कशाच्या? टेस्ट सिरीजच्या आणि याच्या बघितले तर सहज डील होणारे क्वेश्चन तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. त्यामुळं हे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तिथून विचारलेले आहेत. पहिलाच क्वेश्चन बघा काय आहे. आता तुम्हाला मी जेव्हा टेस्ट सिरीजमध्ये वारंवार सांगित होतो की काय आहे, जे क्वेश्चन्स आहेत ते मेन्सला विचारताना अप्लाइड क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे, ऍप्लिकेशन बेस विचारणार आहेत. म्हणजे काय आहे की दैनंदिन जीवनामध्ये जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, जेवढ्या काही उपयोगाच्या वस्तू आहेत त्या सर्वांवर क्वेश्चन असणार आहेत. आता हा क्वेश्चन त्याच पद्धतीचा आहे. याच्यानंतरचे सर्व क्वेश्चन जे काही जनरल सायन्सचे क्वेश्चन आहेत ते सर्व याच पद्धतीचे आहेत. आता काय म्हणतो पहा, which radioactive substance is used as a fuel in nuclear power plant. सिंपल आहे. महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी या क्वेश्चनला चुकवणार नाही अशी अपेक्षा आहे. युरेनियम त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, युरेनियम त्याचं उत्तर आहे. सिंपल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय यूज केलं जातं? युरेनियम केलं जातं. त्याच्यानंतर काय आहे, दुसरा क्वेश्चन काय? आता या बरोबर विधान निवडा या संदर्भातला क्वेश्चन आहे. बरेच सारे स्टेटमेंट्स याची आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहेत. ॲज इट इज तुम्हाला हे स्टेटमेंट तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये पाहायला मिळतील. आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो, है ना? साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्युम्स, असं आहे का? नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्याच फक्त याच्यातून ट्रॅव्हल करू शकतात. हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, पहिलं स्टेटमेंट काय आहे? हे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता इतकी आहे, बरोबर आहे. वारंवार टेस्टमध्ये 2-3 वेळेस तुम्हाला आलेला आहे.
त्याच्यामुळं ही पहिलं दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. गतिमान असणाऱ्या आवाजाची स्रोताची वारंवारता वेगवेगळी असते. गतिमान असणाऱ्या जेव्हा तुम्ही ट्रेन रनिंग करते आणि तेव्हा जर तुम्ही आवाज बघितला त्याची फ्रिक्वेन्सी बदललेली आपल्याला पाहायला मिळते. मग दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. चौथं काय आहे? गतिमान असणाऱ्या आवाजाची स्रोताची वारंवारता बदल म्हणजेच डॉपलर इफेक्ट आहे. त्यालाच डॉपलर इफेक्ट म्हणतात. म्हणजे 1, 2, 2, 3, 4 हे जे काही 3 नंबरचं तुमचं ऑप्शन आहे तो आपल्याला इथं करेक्ट पाहायला मिळतो. ठीक आहे. हे 3 नंबरचं उत्तर करेक्ट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आता इथं व्हॉट विल बी द पॉवर वेटेज ऑफ बल्ब विच रन ऑन 220 किती आहे? 220 इंटू इलेक्ट्रिक सप्लाय करंट कॅरिंग करंट ऑफ 0.25 याला मल्टिप्लाय केलं असतं तरी तुम्हाला काय आहे? 55 वोल्ट इतकं तुमचं काय आलं असतं? उत्तर आलं असतं. मग उत्तर काय आहे? 55 आहे. हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. तुम्हाला वारंवार सांगतोय, आताही सांगतो की ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. आता सिंपल सोपा सर्वात सोपा क्वेश्चन आहे की जेव्हा तुम्ही पर्यावरण वाचता, जेव्हा तुम्ही सायन्स वाचता, तेव्हा तुम्हाला हे पाहायलाच मिळेल. काय आहे? जे काही बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड विचारलेलं आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड ही संज्ञा कशाच्या प्रदूषण संदर्भात यूज केली जाते? ती आहे पाण्याच्या संदर्भात, है ना? वॉटर प्रदूषित झालं किंवा नाही झालं हे कशावर ठरते? तर त्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किती आहे आणि जे केमिकल ऑक्सिजन डिमांड आहे त्याच्यावर ठरवली जाते. आणि हे कशा संदर्भात आहे? मग त्याचं उत्तर काय आहे? 4D आपल्याला इथं त्याचं उत्तर पाहायला मिळतं. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी कॅल्शियम ऑक्सक्लोराईड चे सामान्य नाव काय आहे? है ना? तर याचं बघितलं तर तुम्ही काय आहे? त्याला ब्लिचिंग पावडर म्हटलं जातं. काय आहे? ब्लिचिंग पावडर. उत्तर काय असणार आहे? ओन्ली डी इज करेक्ट. ब्लिचिंग पावडर त्याला म्हटलं जातं. काय आहे? कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड याचं जे काही नाव आहे त्याचं नाव काय आहे म्हटलं जातं? त्याचं नाव काय आहे? त्याला ब्लिचिंग पावडर म्हणतात सामान्य नावामध्ये. आणि त्याचं काय आहे? उत्तर काय आहे? 2 उत्तर आपल्याला तिथे पाहायला मिळतं. जे काही ऑर्गॅनिक वेस्ट इज कन्व्हर्टेड इंटू द मॅन्युअर अँड बायोगॅस इज द एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन आहे ना? जेव्हा ही प्रोसेस होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन रिॲक्शन. उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. डी ओन्ली आपल्याला ते असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पक्ष्याची निदान वैशिष्ट्य काय आहेत? पक्षी असण्याचं कारण काय आहे? कोणती त्याची वैशिष्ट्य असणार आहेत? फिदर असणार आहेत, एअरबॉर्न ब्रीथिंग असणार आहे, ते तर त्याचं मेन आहे, है ना? वॉर्म ब्लडेड असतात, ओके आहे. मग काय आहे? ऑल ऑफ द अबव्ह तिन्ही करेक्ट आहे. डी त्याचं उत्तर असणार आहे. डी उत्तर कुठं आहे? तुम्हाला 4 नंबरचं डी उत्तर आहे. ह्याची तिन्ही त्याचे काय आहे? त्याची वैशिष्ट्य आहे, त्याचे ते फीचर्स आहेत. कशाचे? बर्ड्स असण्याचे. 78 क्वेश्चन प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम है ना? प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम संदर्भात आहे. सिलेंट्रेटा बघितलं तर सिलेंट्रेटा काय आहे? सिलेंट्रेटा हायड्राचं एक्झाम्पल आहे. आर्थ्रोपोड जर बघितलं तर बटरफ्लाय आहे. इकॉनोडर्मा बघितलं तर स्टारफिशचं आहे. मग काय आहे? आपल्याला उत्तर कुठं येतं? 2 नंबरचं उत्तर आपल्याला तिथं पाहायला मिळतं. मग 2 नंबरचं उत्तर इथं दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यावर पण आयोगामध्ये टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला याच्यावर वारंवार क्वेश्चन मी विचारलेले आहेत. तुम्हाला इथून पण तो क्वेश्चन विचारला. हे या संदर्भातले 2-3 जे काही हे आहेत 2-3 तुम्हाला जे काही याच्यामधले फायलम पाहायला मिळतात ते तुम्हाला मी टेस्ट सिरीजमध्ये घेतलेलेच आहेत. त्याच्या खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही? है ना? माशाचे उदाहरण कोणते नाही याच्यामध्ये? हा जर बघितला तर हा कोण आहे? हा जर बघितला तर हा शार्क आहे. हा पाणघोडा आहे. हा हे पण एक फिश आहे. हाच त्याच्यामध्ये फिश नाही आहे. हा त्याच्यामध्ये फिश नाही आहे. हे लक्षात ठेवा. हा शार्क आहे. 1, 2 हा पाणघोडा आहे. हे पण आहे आणि हे पण आहे. याच्यामध्ये कोण नाहीये? हाच नाही आहे. मग उत्तर काय असेल? हा. काय आहे? इक्थ्योफस. इक्थ्योफस जी फिश जे आहे ते काय आहे? ते माशाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. है ना? हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर वनस्पतीचे पहिले वर्गीकरण नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी व कोणी सादर केलेले होते? 1789 मध्ये अँटॉन लॉरेन डी ज्युसी यांनी हे पहिलं नैसर्गिक जे काही वर्गीकरण आहे वनस्पतीचं ते केलेलं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला कसा पाहायला मिळतो? हा
म्हणजे आपण काय म्हणतो फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला तो तिथं आहे. खालीलपैकी कोणते वनस्पती प्लांट हार्मोन आहे? आता प्लांट हार्मोनवर तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की याच्यामध्ये प्लांट हार्मोन कोण आहे? स्ट्रेप्टोमायसिनचा जर विचार केला तर स्ट्रेप्टोमायसिन काय आहे? एक अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक आहे. फॉर्म्युलिन जंतुनाशक आहे. हा एक गॅस आहे. हा एक गॅस आहे. त्याच्यामुळं हे पण नाहीये, हे पण नाहीये, हे पण नाहीये आणि याच्यामध्ये फक्त एकच प्लांट हार्मोन आहे. तो म्हणजे काय आहे? सायटोकायनिन आहे. मी 4-5 तुम्हाला जे काही प्लांट हार्मोन आहेत ते तुम्हाला वारंवार सांगितले की याच्यावर तो क्वेश्चन विचारेल. ते सिंपल क्वेश्चन विचारला. मी तुम्हाला जोड्या लावामध्ये यायला पाहिजे होता. पण हा क्वेश्चन त्यांनी ते विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पिकावर होणाऱ्या कीटक विकारावर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी पुढील दिल्याप्रमाणे कोणते उपाय जास्त उपयोगी आहेत? कोणते उपयोगी आहेत म्हणतो. त्याच्यामध्ये 2च आहेत. है ना? कसे असले पाहिजे? एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली असले पाहिजे. है ना? एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली असले पाहिजे आणि कसे असले पाहिजे? सस्टेनेबल असले पाहिजे. त्याच्यामध्ये हे 2च आहेत. एक तर काय आहे? एक तर पीकचं रोटेशन करणं आणि मायक्रोरायझा हे जे मूळ कवक आहे याच्या माध्यमातून तुम्ही काय करता? सस्टेनेबल आणि काय आहे? एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली अप्रोच यूज करून काय करू शकता तुम्ही? हे जे काय आहे पिकावर कीटक विकारावर उपाय म्हणून तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्यानंतर काय आहे? आता याच्यानंतरची क्वेश्चन, आता हे सर्व क्वेश्चन कशावर झाले? हे तुम्हाला जनरल सायन्सचे क्वेश्चन झालेले आहेत. आता इथून क्वेश्चन आलेले आहेत ते म्हणजे कशावर? ते आहे सर्व GIS, GPS, रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफी याच्यावर क्वेश्चन आहे. आता हा जो क्वेश्चन आहे पहिलंच हे डेफिनेशन विचारलेली आहे. Which of the following science is defined as the science of acquiring, processing and interpreting statistical data and image obtaining from the aircraft and satellites? है ना? त्याला काय म्हणतो आपण? रिमोट सेन्सिंग म्हणतो. आता ही त्याची डेफिनेशन आहे. त्याच्या संदर्भात त्याला अनुसरून ही डिफाईन केलेलं आहे. आता याच्या डेफिनेशन मी तुम्हाला PYQ मध्ये पण घेतलेले आहेत आणि तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये पण या सांगितलं की या प्रत्येक टर्मिनॉलॉजी तुम्हाला अर्थ माहिती आहे. काय आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे. एरियल फोटोग्राफी कशाला म्हणायचं? जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम कशाला म्हणायचं? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम काय आहे? ह्या सर्व टर्मिनॉलॉजी वारंवार प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला ते विचारलेलं आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं याचं उत्तर काय आहे? 2 आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंग मध्ये वापरला जातो? डेफिनेटली मी तुम्हाला सांगितलं पण होतं. काय आहे? कोणता यूज केला जातो? मी तुम्हाला काढून दाखवलेलं होतं असं. अशा पद्धतीने काढून दाखवलेलं होतं. इथं काय आहे? इथं आहे गॅमा रेज, इथं काय आहे? एक्स रेज, इथं काय आहे? अल्ट्राव्हायोलेट आहे, इथं व्हिजिबल लाईट आहे, इथं इन्फ्रारेड आहे, इथं काय आहे? इथं मायक्रोवेव्ह आहे, इथं रेडिओ आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इथपासूनचा जो पोर्शन आहे असं सांगितलं होतं, असं काढून दाखवलेलं होतं की आहे इथपासूनचा जो पोर्शन आहे हा रिमोट सेन्सिंगसाठी युजफुल आहे. मग यामधल्या ज्या कोणत्या व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह ह्या याच्यामध्ये आहेत का? मग रिमोट सेन्सिंगच्या प्रोसेसमध्ये ह्या आहेत का? कुठं आहेत मग? हाय व्हिजिबल लाईट आहे, दुसरं काय मायक्रोवेव्ह रिजन आहे, है ना, इन्फ्रारेड रिजन आहे, तिन्ही पण आहेत. मग काय आहे? ऑल ऑफ द अबव उत्तर असणार आहे त्याचं आणि हेच उत्तर असणार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर GIS मध्ये खालीलपैकी कोणता गुणविशेष आधार सामग्रीचे उदाहरण आहे? है ना? ऍट्रिब्यूट डाटा. 2 टाईपचा डाटा शिकवलेला तुम्हाला मी. है ना? तुम्हाला हे करताना मी तुम्हाला एक ऍट्रिब्यूट डाटा आहे, एक स्पेशल डाटा आहे. ऍट्रिब्यूट डाटा आणि स्पेशल डाटा. आता या संदर्भात त्यांनी ऍट्रिब्यूट डाटा क्वेश्चन विचारलेला आहे. स्पेशल डाटा म्हणजे काय आहे? स्पेशल डाटा म्हणजे जागा, भौगोलिक जे काही स्थान आहे त्याच्या संदर्भातला डाटा आहे. हा ऍट्रिब्यूट डाटा म्हणजे काय? त्याची स्पेशालिटी सांगणारा डाटा आहे. मग काय आहे? लँड यूज क्लासिफिकेशन इन्फॉर्मेशन आहे ना, जी लँड यूज केलेली आहे, जी स्पेशल डाटा आहे त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे? तुमचं ऍट्रिब्यूट डाटा आहे. हे तुम्हाला मी PYQ मध्ये सांगितलं, तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते साधन हवाई छायाचित्राचे त्रिमिती दर्शक उदाहरण खालीलपैकी होण्यासाठी वापरले जाते? है ना? एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन डील करताना काय म्हणतो तो? जो काही कोणता 3D व्ह्यू म्हणतोय ना, used view in aerial photograph 3 dimensional. जो 3D व्ह्यू आहे, 3D व्ह्यू केव्हा दिसेल तुम्हाला? मी तुम्हाला असं उदाहरण सांगितलं टेस्ट सिरीज मध्ये. असं या डोळा बंद करा, हा पार्ट दिसतो, हा डोळा बंद करा, हा पार्ट दिसतो. दोन्ही बघितलं तर तुम्हाला ते पूर्ण वस्तू दिसते. तो 3 डायमेन्शनल. आणि हे जे पाण्यासाठी जे काही इक्विपमेंट यूज केलं जातं त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात स्टेरिओस्कोप. स्टेरिओस्कोपच्या माध्यमातून हे पाहिलं जातं. मग काय आहे उत्तर त्याचं? काय असणार आहे? स्टेरिओस्कोप. हे त्याचं उत्तर आपल्याला इथं पाहायला मिळतं.
ठीक आहे. त्याच्यानंतर OSI मॉडेल. आता OSI मॉडेल डाटा लिंक संदर्भात क्वेश्चन आहे. डाटा लिंकच्या संदर्भात क्वेश्चन आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर द डाटा लिंक लेयर. डाटा लिंक लेयर ही सेकंड लेयर आहे, है ना. सेकंड लेयर त्याच्यामधली पाहायला मिळते. आता ही काय इस्टॅब्लिश करते, तर इनकॅप्सुलेटिंग नेटवर्क लेयर पॅकेट इनटू द फ्रेम फॉर ट्रान्समिशन. जे पॅकेट्स आहे, जे छोटे छोटे पॅकेट्स तयार केलेले आहेत ते ट्रान्समिशनसाठी पाठवण्याचं काम कोणाचं आहे. ही जी काही डाटा लिंक लेयर आहे, OSI मॉडेल जी सेकंड लेयर आहे ती काम करत असते. मग उत्तर काय असणार आहे, दुसरं असणार आहे. त्याच्यानंतर आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. फॅक्च्युअल काय आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा या दिवशी लागू झालेला आहे. कोणती, 17 ऑक्टोबर 2000 मध्ये लागू झालेला आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. मॉनिटर किंवा व्हिडिओ डिस्प्ले युनिटचा आकार स्क्रीनचा आकार लांबीमध्ये मोजला जातो. कोणत्या लांबीमधला. आता ही जी स्क्रीन आहे ही मापताना कधीच अशा पद्धतीने मापत नाही. हिचं जर डायमेन्शन काढायचं असलं तर या पद्धतीने काढलं जातं. काय आहे, ही हमेशा तिरपी काढल्या जाते. इथपासून तर तिथपर्यंत किती आहे म्हणजे तुम्हाला काढून दाखवतो. हे मोजायचं कारणच असं आहे, या पद्धतीने मापली जाते. कधी लक्षात ठेवा मित्रांनो, मॉनिटर असेल, व्हिडिओ डिस्प्ले असेल, कोणताही युनिटचा असेल, तो कसा मापला जातो, याच पद्धतीने मापला जातो. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात डायगोनल. त्याला काय म्हणतात, कर्णाच्या माध्यमातून तो मापला जातो. कधीच तो आडवा आणि उभा असं नाही. बऱ्याच सरळ विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे, ते रॉंग आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय आहे, URL म्हणजे काय, है ना. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं त्याचं नाव आहे. हा त्याचा फुल फॉर्म आहे. सिंपल साधा क्वेश्चन तुम्हाला इथं पाहायला मिळतो. मग हे जे काही सर्व क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स तुम्हाला कुठं आहे, आपली जी PYQ बॅच आहे त्याच्यामध्ये पण आहेत. जे काही तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीजमध्ये पण तुम्हाला असे फॅक्च्युअल क्वेश्चन खूप सारे घेतलेले आहेत मी. रिमोट सेन्सिंग, GIS, GPS, कम्प्युटर सायन्स सोबतच जे काही अप्रोच देण्याचे काम आहेत ते सर्व मी तुम्हाला या बॅचमध्ये केलेले आहेत. आणि जनरल सायन्सचे क्वेश्चन आहेत, ते जनरल सायन्सचे क्वेश्चन आता याच्यानंतरही जी PYQ बॅच असणार आहे तिथे खूपच डिटेल असणार आहे, जेणेकरून तुमचे सायन्सचे क्वेश्चन चुकले नाही पाहिजे. यासाठी आपण जी नेक्स्ट PYQ बॅच आहे ती ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, त्यासाठी तयार करणार आहोत. आणि ही बॅच तुम्ही आता जी बघितली आहे त्याच्यामधून हे सर्व क्वेश्चन तुम्हाला तिथं डील होत होतात. थँक्यू, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच परीक्षा झाली आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की शाश्वत पॅटर्न हाच एक्झाम पॅटर्न आहे. तो कसा ते आपण पाहूयात. पंकज, किरण आणि अनिल या तिघांना 1000 रुपये हे 2-3-5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील. या प्रकारचे क्वेश्चन्स आपण एक्झाम मध्ये घेतलेले आहेतच. आता पहा, किरणला इथं 3 भाग हा वाटा दिलेला आहे आणि एकूण किती भाग, 5 आणि 3 8 आणि 2 10 पैकी 3 भाग हे किरणला होते. आणि एकूण आपल्याला किती रुपये वाटायचे होते, 1000 रुपये वाटायचे होते. मग 310 आपण गुणलं, 3 गुणिले 10 बरोबर 300 रुपये हे त्याच्या वाट्याला येऊन जातील. आता अतिशय सोपा प्रश्न, एकदम बेसिक वरच आहे. काही करायचं नाही. बे 1 बे 2 आणि 1 3 3/2 भागिले 5 त्रिक 15 15 आणि 3 18 18/5. पण आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे उलटून गुणिले करायचं. म्हणजेच इथं 3/2 भागिलेच्या ऐवजी गुणिले होईल. 18/5 हे होईल 5/18. आता आपण काय करतो, अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. 5 त्रिक 15 18 2 36. आता इथं 15/36 असंच ठेवलंय. जर याचं आपल्याला संक्षिप्त रूप दिलं असतं तर आपण अजून पुन्हा भागून उत्तर काढलं असतं. तर पहा, मॅथ्सचं वेटेज आपल्याला वाढलेलं दिसतंय. मॅथ आणि स्टॅट यावर्षी तब्बल 14 प्रश्न हे मॅथ आणि स्टॅटवर आलेले आहेत. एका विशिष्ट रक्कम ABC यांना अनुक्रमे 2-3-4 या प्रमाणात काय करायची आहे, वाटायची आहे. 2-3-4. पण झालं काय की चुकीने ती रक्कम 7-2-5 या प्रमाणात वाटली गेली. वाटायची होती अशी, वाटली गेली चुकून अशी. त्याच्यामुळे बीचा लॉस झाला. बीचा लॉस किती झाला, तर बीचा लॉस हा 30,000 रुपये झाला. तर ती रक्कम एकूण किती होती. आता पहा, याला अत्यंत सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. इथं B ला किती वाटा मिळणार होता, 3. एकूण रक्कम X म्हणू. आता 3 वाटा मिळणार होता, किती पैकी 3, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 पैकी 3 म्हणजे 1/3. म्हणजे X चा 1/3 वाटा हा B ला मिळणार होता.
पण चुकीचं वाटप केल्यामुळं बीला 2च वाटा भेटलाय. कितीपैकी 2 वाटा भेटलाय? 5 अन् 2 7 अन् 7 14 पैकी 2 वाटा भेटलाय. 14 पैकी 2 म्हणजे 2/14. 2/14 म्हणजे किती? 1/7 वाटा भेटलाय की नाही? हां, म्हणजेच x/7 वाटा भेटलाय. आणि ह्या चुकीच्या वाट्याच्या भेटल्यामुळं फरक कितीचा पडलाय? तर 30,000चा फरक पडला. बरोबर 30,000. आता आपण तिरकस गुणाकार करून वजाबाकी करतो. 7x - 3x 4x आणि खाली या दोघाचा गुणाकार 21 बरोबर 30,000. आता 4 भागायचं. किती आलं? 7,500. आता 4 भागणं म्हणजे काय? निम्म्याच्या निम्म करणं. 30च्या निम्म 15,000, 15च्या निम्म 7.5. आता 7,500 गुणिले 21 म्हणजे x ची किंमत आली आपल्याला 1,57,75 आणि वरचे डबल झिरो हे असेच्या तसे येऊन जाणार. पहा, गणितामध्ये आपल्याला एक्झाम मध्ये सोडवायची टेक्निक पद्धत ती फार महत्वाची ठरते. आता पहा, हे आपण शाश्वतच्या आपल्या जी टेस्ट सिरीज होती मेन्सची, तर त्यामध्ये ॲज इट इज जवळपास त्याच पॅटर्नचा पडलेला प्रश्न आहे. किमती बदल आहेत, पॅटर्न तोच आहे. सोबतच्या पायाकृतीत कुशल कामगारांचं वर्गीकरण दर्शविलं आहे. आता मग उत्पादन क्षेत्रात 450 कामगार काम करत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती? याला काय करायचं? फक्त तिरकस गुणाकार करायचा. उत्पादनात बघायचं. उत्पादनात किती आहेत? 90 डिग्री आहे. पण कामगार किती आहेत? 450 आहेत. मग हे 90 डिग्री म्हणजे 450. तर इथे किती आहेत? बांधकाम क्षेत्रातले 72 डिग्री म्हणजे किती? आता इथे एखादा असंही करू शकतो. 0 कट करतो. 1 डिग्री म्हणजे 5 कामगार. 72 डिग्री म्हणजे किती? 72 गुणिले 5 360 हे कामगारांची संख्या आहे. आणि याच पद्धतीचा आपण आपल्या मेन्सच्या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन डिझाईन केलेला होता. यामुळेच एक्झाम पॅटर्न हा शाश्वत पॅटर्न आहे. आता पहा, टाइम अँड वर्क. आता समजा ABC एखादं काम 20, 30 आणि 60 दिवसात करतात. मग आता जेव्हा असं दिलं की आपण काय करायचं? एका दिवसाचं काम करायचं, वन डेचं काम काढायचं. मग ABC हे 20, 30 आणि 60 वन डेचं काम करण्यासाठी टोटल काम 60 घ्यायचं. 60 कसं आलं? 20, 30, 60चा लसावी LCM. मग याचं एका दिवसाचं काम किती आहे? Aचं 3, Bचं एका दिवसाचं काम 2 आणि Cचं एका दिवसाचं काम 1 आहे. आता काय झालंय बघा, A नेहमी काम करतो म्हणजे A रोज कामाला येतोय आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी B आणि C त्याला मदत करतात. म्हणजे कसं होतं पहा, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. A रोज कामाला येतो. A रोज 3 काम करेल, या दिवशी 3 काम करेल आणि या दिवशी पण A 3 काम करेल. पण तिसऱ्या दिवशी B आणि C त्याला मदत करतात. म्हणजे तिसऱ्या दिवशी हे 2 आणि 1 म्हणजे 3 दिवसाचं एकूण काम 3 अन् 2 5 अन् 1 6 अन् 6 12 म्हणजे 3 डेजचं काम हे किती होतंय? 12 काम हे 3 दिवसात होतंय. आता आपलं एकूण काम, टोटल काम किती होतं? 60 होतं. आता 60 हे 12च्या किती पट आहे बघणार आपण? 60 हे 12च्या किती पट आहे पहा? 5 पट आहे की नाही? 12 पंचे 60. मग हे इकडं पण 5 न गुणायचं. 5 त्रिक 15. 15 दिवसात ते काम होईल. आता खालीलपैकी कोणती संख्या परिमेय आहे? कन्सेप्टवर सिंपल क्वेश्चन आधारित होता पहा. आता कन्सेप्ट पक्के असल्या पाहिजेत ना. कन्सेप्ट पक्के असल्या की आपल्याला एक्झाम मध्ये फार कमी वेळ लागतो. याच अनुषंगानं आपण काय करतोय? PYQ मॅथ्सचं पुस्तक हे आपलं शाश्वतचं लवकरच प्रकाशित होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, वर्गमुळात 5, 5 ही कशी आहे? आपल्याला माहिती आहे अपरिमेय संख्या आहे. हा ऑप्शन इथंच मी न सोडवता बाद करेन. पाय पण माहिती आहे, पाय इज इरॅशनल नंबर. हाही ऑप्शन बाद झाला. आता इथं बघा, याचं आपण रॅशनलायझेशन परिमेयकरण जरी केलं तरी हे 5 + √3 मल्टिप्लाय करून 5 + √3 आणि 5 - √3. आता खालचं वर्गमुळात 3 जाईल पण वरचं 3 शिल्लक राहील. म्हणजे हाही ऑप्शन बाद झाला. आपण डायरेक्टली पर्याय नंबर 3 ला टिक करून जाऊ शकलो असतो, आपली कन्सेप्ट पक्की असती तर. आता बघा, आपण क्वेश्चन पर्याय नंबर 3 सॉल्व्ह करूयात. A + B कंसाचा वर्ग, त्या कन्सेप्टवरचं गणित आहे की नाही? म्हणजे A वर्ग + 2AB + B वर्ग. A वर्ग वर्गमुळात 2चा वर्ग प्लस 2AB 2 × √2 × 1/√2 प्लस 1/√2चा वर्ग. वर्गमुळात 2चा वर्ग 2
आता रूट टू कटलं आणि 1/2 2 आणि 2 4 4 अधिक 1/2 4.5 झालं आणि 4.5 ही कशी आहे परिमेय संख्या आहे कारण आपण याला 9/2 या स्वरूपात लिहू शकतो आणि परिमेय संख्येची व्याख्या काय सांगते आपल्याला कोणतीही संख्या जी आपण a/b या स्वरूपात लिहू शकतो आणि b ची किंमत काय नसते शून्य नसते याच्यामध्ये ही परिमेय संख्येच्या व्याख्येत बसून जातं त्यामुळे ही परिमेय संख्या आहे. आता प्रकृती विद्यालय म्हणजे हा वाला फेंटवाला आणि संस्कृती विद्यालय म्हणजे डार्कवाला. आता या दोन शाळांमधील विविध परीक्षांना बसलेले विद्यार्थ्यांचा जोड स्तंभालेख दिलेला आहे आपल्याला. आता याच्यामध्ये काय म्हणतंय ते बघूयात आपण. इंग्रजी ऑलिम्पियाड प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाडला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या इथं परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते 20 विद्यार्थी बसले होते. आता मग ह्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे म्हणजे मला काय करायचंय या प्रकृतीचे सगळ्या विद्यार्थ्यांची टोटल काढायची आहे या संस्कृतीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची टोटल काढायची आहे त्यांच्यातील फरकानं ह्या 20 ला भागायचंय किती पट आहे म्हणजे भागाकार. आता बघूयात आपण ह्या प्रकृतीच्या इथं किती येतात हे 20 अधिक 10 अधिक 25 अधिक 10 हे झाले टोटल 65 आणि प्रकृतीचे ह्याचे संस्कृतीचे 10 अधिक 15 अधिक 30 अधिक 5 हे झाले 60. आता यांच्यातील फरक किती आला 5 आणि 20 हे 5 च्या किती पट आहे 20 हे 5 च्या चौपट आहे 4 पट आहे. आता खाली दिलेला जोड स्तंभालेख जो आहे तर प्रत्येक वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षेची माहिती दिलेली आहे. आता सीईई 2000 ते 2006 पर्यंत किती टक्क्यांनी कमी झाले बघा आपण टेस्ट सिरीज मध्ये किती टक्क्याने कमी झाले ही कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केली होती. तो क्वेश्चन वेगळा होता पण कन्सेप्ट हीच होती. आता ती कन्सेप्ट बघूयात आपण. आता 2000 चे आपण पाहणार 55 आणि 2006 ला किती आहे 40 किती टक्क्यांनी कमी झालं हे काढण्यासाठी काय घ्यायचंय वर न्यूमरेटरला अंशस्थानी फरक घ्यायचा आहे म्हणजे 55 आणि 40 यांच्यातला फरक किती आला 15 आणि बेस इयर कुठला आहे 2000. आता 2000 ची किंमत किती होती 55 आणि टक्क्यासाठी गुणिले 100. आता आपण 5 न भाग जाईल 5 त्रिक 15 5 1 5 5 1 5. आता 1/11 यासाठी आपण जो फ्रॅक्शनचा जो तक्ता आहे ना महत्वाच्या किमती पाठ केल्या होत्या 1/11 आपल्याला माहिती आहे 1/11 ची किंमत 9.09 आहे. मग आता 3/11 म्हणजे मल्टिप्लाइड बाय 3 9 त्रिक 27 9 त्रिक 27 27.27%. धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आलाय. आता 3 घनांच्या बाजूंची लांबी 3 4 आणि 5 सेंटीमीटर असल्यास 3 घनाच्या एकत्रित पृष्ठभागाचं क्षेत्रफळ मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर किती. व्हॉल्यूम जे आहे रिमेन सेम या कन्सेप्ट वरती आपण हा क्वेश्चन पाहिला होता. लिटल बिट डिफरंट क्वेश्चन आहे पण कन्सेप्ट तीच आहे. आता पहा धातूचे 3 भरीव क्यूब आहेत घन आहेत. आता मला काय करायचंय त्यांना मेल्ट करायचंय आणि 3 घनाच्या बाजूची लांबी जी दिलेली आहे तर 3 घनाच्या एकत्रित पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आणि मोठा घन ह्याच्यापासून जो तयार केला त्याचं क्षेत्रफळ आहे तर यांचं गुणोत्तर किती ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला पृष्ठफळ माहिती आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता मग याचं पृष्ठफळ किती येईल 6 गुणिले बाजूचा वर्ग 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25 16 9 25 आणि 25 50 50 गुणिले 6 म्हणजे याचं तर मला पृष्ठफळ भेटलं 300. आता एकाचं पृष्ठफळ 300 भेटलं. आता मला दुसऱ्या ह्याचं पृष्ठफळ काढायचंय की ज्याच्यापासून मेल्ट करून मोठा आपण घन तयार केला त्याचं पृष्ठफळ किती. आता याचं व्हॉल्यूम काढूयात आपण. ह्याचं पहा आपल्याला माहिती आहे घनाचं घनफळ बाजूचा घन म्हणजे 3 चा घन किती 27 4 चा घन 64 आणि 5 चा घन 125 याचं घनफळ झालं 216.
मग आपल्याला घनफळ म्हणजेच बाजूचा घन 216 आहे, म्हणजे या घनाची बाजू किती आहे? 6 आहे. आता इथं पृष्ठफळ किती असणार आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजे 6 गुणिले 6चा वर्ग म्हणजे 300 आणि 6चा घन झाला 216. 300 216 हे गुणोत्तर आहे. 3 भाग जाईल, 3 1 3 0 0, 3 7 21, 3 2 10. आता 4 भाग जाईल, 25 चोक 100, 18 चोक 72. आपलं उत्तर किती आलं? 25 18 हे आपलं उत्तर आलं. एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानकावर ती 1/3 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 प्रवासी अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते आणि 12 प्रवासी जास्त घेते. आणि पुन्हा तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर त्यातील सर्व 248 प्रवासी काय होतं? त्यात असल्याचे माहित होते. तर सुरुवातीची ट्रेनची प्रवासी संख्या ही आपल्याला काढायची आहे. या प्रकारच्या गणिताला समीकरण करून सोडवत न बसता इथे आपल्याला उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग उलट थिंकिंग केलं तर गणित सोडवणं सोपं जातं. आता उलट थिंकिंग म्हणजे कसं? जे चढलेत ते उतरवायचे, जे उतरलेत त्यांना ट्रेनमध्ये बसवायचं. आता किती सोपं आहे बघा. आता 248 प्रवासी इथं काय होते? उतरले होते. तिथं आपण त्यांना बसवलं. हे 12 प्रवासी अधिक होते, हे -12 केलं. 236. आता अर्धे म्हणजे 236च होते, ते पुन्हा बसवले. 472. आता 280 त्यामध्ये बसले होते, हे -280 192. आता गाडीत बसलेले प्रवासी 192 हे 2/3 आहेत, कारण 1/3 उतरले होते. आता 2/3 आहेत म्हणजेच राहिलेले 1/3 किती? 96 आपल्याला ह्याच्यात आपण ऍड करणार. म्हणजे सुरुवातीला किती प्रवासी होते? तर 288 प्रवासी हे सुरुवातीला होते. म्हणजे पझल बेसला आपल्याला कधी कधी अशा उलट पद्धतीनं पण जावं लागतं. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 9 10 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहत असतील तर याचं उत्तर देणं सोपं होत आहे. आता 10 साठी मला शेवटी 0 पाहिजे, म्हणजे 10 न तर सगळ्याला भाग जातोय. 8 न काय? शेवटच्या 3 अंकाला 8 न भाग गेला पाहिजे. आता इथं बघितलं ह्याला भाग जातोय, 700ला 8 न भाग जात नाही, हा पर्याय कटला. इथं भाग जातोय. आता 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते? आपल्याला अंकाच्या बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे, हे की नाही? आता बघूयात इथं अंकाची बेरीज 5 आणि 1 6, 6 12 18 इथं जातो. 6 आणि 3 9 9 18 आणि 6 24 इथं जात नाही. आणि इथंही जातो. ओके. आता पुन्हा 11ची टेस्ट बघू. 11ची बेरीज काय म्हणते? 11ची डिव्हिजिबिलिटी अल्टरनेट संख्येच्या बेरीजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, है की नाही? आता इथं बघूयात. 5 आणि 1 6 आणि 6 आणि 6 12 यांच्यातील फरक गेला, म्हणजे उरली एकच संख्या. ऑप्शन नंबर 4 ही सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय करत आहे? फुलफिल करत आहे. यमची किंमत 2 असल्यास -4 यमचा -4 भागिले 8 यमचा -3 ची किंमत किती? आता पहा, आता या गणिताला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं होतं? मला यमची किंमत 2 ठेवायची आहे. यमची किंमत किती? 2. गणित सोपं होतं. म्हणजे 4 गुणिले 2 -8 -8चा -4 आणि 8 दोन्ही 16चा -3. आता खरी गडबड इथपर्यंत विद्यार्थ्यांनी केलंय भरपूर. इथून पुढे गडबड सुरू झाली. आता याला काहीच करायचं नव्हतं. ह्याला एकदम सोपं होतं. याला उलट करायचं. हे वर गेलं असतं 16चा 3 आणि खाली 8चा 4 येऊन गेला असता. म्हणजेच इथं आपल्याला 16 गुणिले 16 गुणिले 16 आणि खाली 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8. 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, 2 दोन्ही 4 दोन्ही 8, 1 8 1. ओके. आता सर हे 8 का बरं घेतलं? हे मायनस आहे. आपल्याला चौथा घात करायचा आहे. 4 वेळेस गुणाकार केला तर ते ऑब्व्हियसली काय येणार आहे? प्लसच येणार आहे. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी काय उरते? 3 उरते. म्हणजे ती संख्या 5 अधिक 3 8 आहे. नंबर सिस्टीम.
ती संख्या 8. बेरीज केली, सरळ सरळ सोपं आहे ना. 5 ने भागितले तर बाकी 3 म्हणजे 5 आणि 3 8. आता त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागितले, 8चा वर्ग 64. 64ला 5 ने भागूयात, 12 पंचे 60. म्हणजे इथं बाकी किती उरली? 4. बाकी उरली 4. पहा, मॅथ्सचे क्वेश्चन असे असतात की त्याच्याला आपण जर प्रॉपर स्टडी केला, अभ्यास केला, तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळून देतात. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जाऊ घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयांनी कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती? तर या प्रकारचा क्वेश्चन आपण हा क्लासमध्ये डिस्कस केलेला आहे, की जो आपल्याला आयोगाला अगोदर आलेला होता, PYQ. म्हणूनच आपल्याला PYQ हे इम्पॉर्टंट ठरतायत. आता बघा, इथं आपल्याला एकूण रक्कम किती परत करायची आहे? 20,000 आणि वरचे 2800 म्हणजे 22,800 रक्कम परत करायची आहे. म्हणजे ही झाली माझी SN. आता हा अरिथमॅटिक जॉमेट्रिक आहे ना, APGP, त्याचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. हा, SN बरोबर n/2 2a प्लस n-1 इंटू D. आता हा आहे 22,800 बरोबर. आता n म्हणजे हप्त्याची संख्या. किती हप्त्यात परत केले? 12 हप्त्यात करण्याचे कबूल केले. 12/2. आपल्याला A म्हणजे पहिला हप्ता काढायचा आहे. आता n किती आहे? 12. 12 वजा 1 11 गुणिले 100 रुपयानं कमी असेल. प्रत्येक हप्त्याची किंमत 100 रुपयानं कमी असेल. याचा अर्थ इथं डिफरन्स हा किती आहे? -100. इथं सिली मिस्टेक अवॉइड करायची. खूप विद्यार्थ्यांची सिली मिस्टेक इथं 100 घेऊन टाकतात. बेस 6 12. आता 6 इकडे भागिले जाईल. साइन 3 18 3 48 0 0 बरोबर 2a मायनस 1100 मायनस 1100 इकडे प्लस होईल. 4900 इज इक्वल टू 2a. a इज इक्वल टू 4900 भागिले 2 म्हणजेच आपलं उत्तर किती आलं? 2,450 रुपये. ओके, थँक्यू. लॉजिकल रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीचे क्वेश्चन यावेळेस फक्त 8च क्वेश्चन होते. किती? नंबर ऑफ क्वेश्चन्स 8च होते. यावेळेस मॅथला थोडंसं जास्त वेटेज दिलं. बघूया काय काय क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन पण फार सोपे होते, असं काही हे नव्हतं. म्हणजे स्कोअर करायचं असेल तुम्हाला तर हे 8 क्वेश्चन तुम्हाला स्कोअर करून देणारे होते. समजा तुमच्या घड्याळीत 9 वाजले आहेत. किती? 9 असे वाजतात. तास काटा समजूया आणि हा मिनिट काटा 12वर. ओके, जर तास काटा पश्चिमेकडे आहे, ही दिशा जर पश्चिम म्हणून सांगितली असेल, आता दिशा याच्यावर ही पश्चिम, ही पूर्व, ही उत्तर आणि ही दक्षिण असते, तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? ही दिशा कुठली आहे? तर उत्तर. सोपंसं उत्तर होतं म्हणजे 4. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. याला काय म्हणतो आपण? नॉन व्हर्बल अॅनालॉजी म्हणतो. बरोबर, नॉन व्हर्बल अॅनालॉजी म्हणतो. याला 1 नंबर सोडवताना पण एकाने सोडवलं, जे PDF आली होती. याला 2 नंबर. 1 नंबरच्या वर 2 नंबर ठेवलेला आहे. मग याला 1 नंबर दिलं, याला 2 नंबर दिलं, तर 1 नंबरच्या वर 2 नंबर होईल. बरोबर आहे. टच केलेली आकृती आहे म्हणून ऑप्शन 4 येईल. सोपंसं लॉजिक होतं. हा क्वेश्चन थोडासा ट्विस्टेड आहे. आन्सर आलाय का? नाही, मला पण आन्सर आलेलं नाहीये. म्हणजे क्वेश्चन मध्ये काही ना काहीतरी गडबड आहे. काय क्वेश्चन होता? D16 n ला काय कन्सिडर केलाय? H2S कन्सिडर केलाय. मग इथं जर पाहिलं, D4 आहे, H8 आहे, याचा फोर्थ काय असतो? 16 आहे. 2 चा फोर्थ काय? 16 आहे. आणि n किती आहे? 14 आणि s किती आहे? 19. मग यांच्यात कितीचा डिफरन्स आहे? 4 चा 8 झालाय म्हणजे +5 झालाय. 14 चा 19 झालाय म्हणजे 4 चा 8 झालाय म्हणजे +4 झालाय आणि इथं +5 झालाय. आता याच पद्धतीनं लॉजिक लावायचं असतं अॅनालॉजीचा प्रॉब्लेम असल्यावर. पहिल्या 2 मध्ये जे लॉजिक आहे तेच नंतरच्या 2 मध्ये काय करायचं असतं? अॅनालॉजी मध्ये लावायचं असतं. मग अॅनालॉजीच्या नियमानुसार B256 M चं काय होईल? B - 4 B + 4 बरोबर आहे. B + 4 2 + 4 6 म्हणजे F येईल.
एफ पासून माझ्याकडे दोन आन्सर आहेत, हे एक आणि हे एक, बरोबर आहे. आता हा कशाचा चौथा घात आहे, तर 4चा फोर्थ आहे, हा 4चा फोर्थ आहे, बरोबर आहे. आता n किती आहे, 13. 13 तू +5 जर केलं तर 18 यायला पाहिजे. 18ला कोण आहे, तर आर आहे. पण आन्सरामध्ये, दोन्ही आन्सरमध्ये आर नाहीच आहे, बरोबर आहे. आता याला जर कोडिंग डिकोडिंगचा प्रॉब्लेम जर मानला आणि याचा कन्सर्न याच्यासोबत, याचा कन्सर्न याच्यासोबत लावला तरीही आन्सर येत नाही. म्हणजे काय केलं असेल तर बी ला डी म्हणजे इथं -2चं लॉजिक लावलं, n ला m -1चं लावलं, बरोबर आहे. इथं तेच लॉजिक लागल, बरोबर आहे. याचं काय होईल, स्क्वेअर होईल. मग 2चा स्क्वेअर किती, 4. h -2 f येत आहे, बरोबर आहे. आणि s -1 काय येत आहे, r येत आहे. s -1 काय येईल, r येईल, बरोबर. इथं पण आरच येत आहे. मग हा क्वेश्चन कसा आहे, ट्विस्टेड आहे. मग याचा ऑप्शन जे आहे ते आर असायला हवं. याच्यापेक्षा जर वेगळं काही लॉजिक लावलं असेल, कारण की आयोगाचं कुठलं लॉजिक लागू शकतं याच्याबद्दल अंदाजच नाहीये, बरोबर आहे. खूप वेळ खपवल्यानंतर पण मला 2च लॉजिक लागले, म्हणजे ज्याच्यात तथ्य थोडंसं असू शकतं. नियर बाय आन्सर जर म्हणलं तर हे असू शकतं, आणि अनालॉजीमध्ये नियर बाय आन्सरला मान्यता असते. ऍज इट इज आन्सर नसेल येत तर नियर बाय आन्सर द्यावं लागतं. आयोग एक वेळेस हा प्रश्न कॅन्सल सुद्धा करणार नाही, पण आन्सर काय देऊ शकतो, सेकंड नंबरचा आन्सर देऊ शकतो. चला बघूया पुढे. खालील आकृतीवर जास्तीत जास्त विद्यार्थी, आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थी कोणता विषय निवडला, हा प्रश्न होता, सिंपलचा होता, बरोबर आहे. आता याच्यामध्ये ना कॉमन पार्ट काय काय होता, या कॉमन पार्टची बेरीज करायचीच नव्हती. अनकॉमन पार्ट, मग मॅथमॅटिक्सचे 14 आणि 15 29 आणि 9 38. सायन्स आधी हिस्ट्री करूया, 16 31 आणि 12 33 आणि 43. जिओग्राफी फक्त 12 9 16, 12 16 28 28 आणि 9 37, 28 आणि 9 37. सायन्स 15 16 31 31 आणि 19 50. मग सगळ्यात जास्त विद्यार्थी कोणी निवडले, तर सायन्सनी. आन्सर काय होतं, विज्ञान. एवढाच गुणाकार बेरीज करायची होती, सगळी बेरीज करायची गरज होती का रे, नाही. कॉमन नंबरची वेन डायग्रामचा प्रश्न होता. कॉमन नंबरची बेरीज सगळीकडे सारखीच येणार आहे. या नंबरची 13 18 20 आणि 13, बरोबर. 13 20 18 20 आणि 18 या सगळ्यांची बेरीज सगळ्यामध्ये कॉमनच असणार आहे, याच्यामध्ये, बरोबर आहे. त्याचा एवढा काही फरक पडत नव्हता, बरोबर आहे. मग कोणाचं सगळ्यात जास्त आहे, तर याचं सगळ्यात जास्त निघत आहे, बरोबर. अनकॉमन नंबरची बेरीज जरी केली असती तरी काय झालं असतं, आरामशीर आपल्याला आन्सर कळाले असते. आता कॉन्सेप्ट लक्षात घ्या. काय केलेलं होतं, या टाईपचे प्रश्न ना तुम्हाला प्रिव्हियस इयर मध्ये भरभरून सापडतील, भरभरून. म्हणजे कुठल्याही क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना प्रिव्हियस इयर काबर करायचं, तर हे करायचं, यासाठी करायचं. हा प्रश्न कमीत कमी आकडे बदलून हेच लॉजिक, यासोबत मी पहिला जो क्वेश्चन दिला होता ना, हा क्वेश्चन हा क्वेश्चन दिला होता ना, हा जशाच तसा कंबाईन प्री 2019 ला, बरोबर आहे. फक्त इथं कोणाचं रमन का रोहिणी असं काहीतरी नाव आहे, बरोबर. रोहिणी का रमन असं काहीतरी नाव आहे, कोणाचं तरी नाव आहे, रोहिणी या रोहिणीच्या घड्याळी असं काहीतरी दिलेलं आहे, बरोबर आहे. सेम टू सेम PYQचा सेम टू सेम क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजे याचा मिनिंग काय माहितीये का, तुम्हाला जर क्वेश्चनची क्वालिटी समजून घ्यायचं असेल, कुठल्या लेवलचे येतात, कुठल्या परीक्षेला येतात, तर PYQ करणं गरजेचं आहे. मॅथ रिझनिंगच्या बाबतीत तर कंपल्सरी गरजेचं आहे, बरोबर. कारण की याला कुठला संदर्भ ग्रंथ नाहीये, कुठून काढणार आहेत, ऑथेंटिकेट डेटा कुठला आहे, तर PYQ आहे, बरोबर आहे. आणि काय लॉजिक होतं रे, 3 आणि 5 किती, 8 8 आणि 4 12 आणि 2 16, 12 आणि 2 14, 14चा स्क्वेअर 196. इथे यांची सगळ्यांची बेरीज 13, 13चा स्क्वेअर 169. या सगळ्यांची बेरीज 16, 16चा स्क्वेअर 256. या सगळ्यांची बेरीज, बाहेरच्या नंबर्सची बेरीज किती आहे, 21, 21चा स्क्वेअर 441. एवढं सिंपल आन्सर होतं, 441 एवढं सिंपल आन्सर होतं. यासाठी ना थोडंसं PYQ बघितलं ना, याचा अंदाज आला असता. मॅथ रिझनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर PYQ. कोणता ऑथेंटिकेट सोर्सच नाहीये PYQ शिवाय. बघा काय होतं, कॅस्केडिंग सिरीज होती. काय डिफरन्स कितीचा, 10चा. डिफरन्स कितीचा, 18चा. डिफरन्स कितीचा, 26चा. डिफरन्स कितीचा, 34चा, बरोबर आहे. मग या दोघात डिफरन्स कितीचा, 8चा. या दोघात 8चा.
या दोघात 8चा, मग पुढच्या दोघात पण किती 34 आणि 8 42, बरोबर आहे. 8चा डिफरन्स, मग 90 आणि 42 132. आन्सर 132. कॅस्केडिंग सिरीज होती. ओके, कॅस्केडिंग इफेक्ट वाली सिरीज होती. चला, सोपा प्रश्न, एकदम बेसिक लेवलचा. ओके, म्हणजे ग्रुप डी पण याच्या लेवलच्या खालीचा होता. श्याम हा रामपेक्षा उंच आहे, बरोबर आहे. श्याम हा कोणापेक्षा उंच आहे? रामपेक्षा, बरोबर आहे. राम आमिरपेक्षा उंच आहे. राम हा आमिरपेक्षा उंच आहे. आमिरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. कोणापेक्षा? रामपेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंच कोण आहे? रामपेक्षा कमी कोण आहे? आमिर आहे. सर्वात सोपं आन्सर आमिर होतं, बरोबर आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल? आमिर येईल. आता असं पहिल्यांदा झालं बरं का. वेन डायग्राम वर 2 क्वेश्चन म्हणजे इम्पॉर्टन्स आलंय. आता पुढच्या परीक्षेत, प्रीच्या परीक्षेत वेन डायग्राम वर 2 क्वेश्चन येणं म्हणजे 2 टॉपिक घेतले, त्याच्यामध्ये एक मध्ये काय केलं, वेन डायग्राम विथ नंबर्स घेतलं, आणि याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये पण विथ नंबर्स घेतले, पण थोडंसं इलॅबोरेट करून सांगितलं. म्हणजे याच्यात फक्त काय मोजायचंय? कॉन्सेप्ट मोजायचे आहेत. आयत म्हणजे काय? डॉक्टर आहे. आयत म्हणजे काय? डॉक्टर आहे. ओके, त्रिकोण म्हणजे काय? गायक आहे. गायक आहे. ओके, वर्तुळ म्हणजे कलाकार आहे. वर्तुळ म्हणजे कलाकार आहे. आणि चौकोन म्हणजे खेळाडू आहे. चौकोन म्हणजे खेळाडू आहे. आता खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाहीये? म्हणजे कशात नसलं पाहिजे? ट्रायंगल मध्ये नसलं पाहिजे, स्क्वेअर मध्ये नसलं पाहिजे. गायक किंवा खेळाडू नाहीये, परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे. कलाकार पाहिजे आणि डॉक्टर पाहिजे. नंबर कुठला दिसतोय रे? कलाकार आणि डॉक्टर, बरोबर आहे. 12 कॉमन आहे. नंबर 4 आन्सर येईल, बरोबर आहे. चला, 8च क्वेश्चन होते. एक क्वेश्चनचं डाऊट आहे, त्या डी वाल्या क्वेश्चनचं त्याचा थोडासा डाऊट आहे. मे बी त्याचा आन्सर एकतर कॅन्सल होईल, नाही तर आयोगाने काहीतरी भलतच, जर कोणी ऑब्जेक्शन नाही आन्सर घेतलं तर जे आहे तेच आन्सर मान्य करावं लागेल. ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे, बरोबर आहे. कोणाला जर ऑब्जेक्शन घ्यावं वाटलं त्याचं ऑब्जेक्शन जल्दी घ्या. ओके, जरूर घ्या. जर कोणी सोडवलाच असेल आणि तर आलाच नसेल, ओके, कोणाला मार्क हवा असतील वाढून, तर ते जरूर घ्या. आणि आणखी एक सूचना, PYQ वर लक्ष द्या. पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी जर असं असेल तर PYQ रिझनिंग आणि मॅथ बाबत काय असतं, PYQ वर थोडंसं लक्ष दिलेलं बरं असतं. तसंच आपण PYQ सिरीज पण लॉन्च करतोय, तुम्हाला त्याच्याने सोपं पण होईल. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. वेलकम टू शाश्वत अकॅडमी. आपण आत्ता जी गटक मुख्य परीक्षा झाली आहे त्या संदर्भातील अर्थशास्त्राचे 10 प्रश्न याचे विश्लेषण करूयात. बिफोर स्टार्टिंग 1 बाय 1 क्वेश्चन. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो, एक तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस होता, पण वेटेज मात्र फारच कमी होतं, जिथे 10च क्वेश्चन होते. आणि त्याच्यानुसारच मग लो हँगिंग फ्रुट्स थेरी हा नावाचा जो प्रकार होता, किंवा असे एरिया करायचे होते ज्यातून जास्त आउटपुट मिळेल, त्याबाबत आपण आपल्या शाश्वतच्याच मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीजमध्ये बरेच प्रश्न किंवा तो एरिया किंवा ती स्ट्रॅटेजी डिस्कस केली होती. त्यामधून जे काही रिफ्लेक्शन आता दिसतं तुम्हाला, त्याचं समाधान मिळालं असेल. त्यामुळे आवर्जून आपल्या टेस्ट सिरीजबद्दलचे तुमचे फीडबॅक असतील तर मेन्शन करा. चला सुरू करू. पहिला प्रश्न ह्याच्यामध्ये इथे जर बघितलात तर काही एरिया असा असतो आपल्या वाचनाच्या पलीकडे. जनरली IMF, वर्ल्ड बँक, WTO या संस्था करतो, पण बियॉन्ड दॅट काहीतरी एक टेक्निकल पार्ट विचारला जातो. आणि मी नेहमी सांगतो, मग 10 पैकी 1 किंवा 2 प्रश्न हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत, पण बाकीचे 7 ते 8 प्रश्न हे कम्प्लिटली आपल्या वाचनातले असतात. सो इथलचा एक एरिया लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला प्रश्न वाचता, आयोगाने प्रश्नामध्येच एक हिंट दिलेली असते, तो म्हणजे इथं प्रकार आहे IMFचं चलन. चलनामध्ये क्लिअर कट हा ऑप्शन येत नाही, किंवा SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स, इट्स इंटरनॅशनल ॲसेट रिझर्व्ह हा एक असा घटक आहे तो. सो इट्स नॉट अ करन्सी. त्याच्यानंतर सेम सोन्याबाबतीतही तेच लागू होतं. आता ॲक्च्युली इथं जर बघितलात तर तुम्ही 1971ला आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल ट्रेड च्यामध्ये फार मोठ्या घडामोडी घडल्या, आणि विशेषतः पुन्हा अजून USA प्रेसिडेंटनी काय केलं, की जे कन्व्हर्जन आहे किंवा एक्सचेंज जे आहे गोल्ड इंटू डॉलर किंवा डॉलर इंटू गोल्ड, ॲक्च्युली ते बंद केलं होतं. आणि मग तिथंच त्याला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय संघटनांनी कुठल्या तरी एकाच चलनावर कुठलंही ट्रान्झॅक्शन डिपेंड राहू नये म्हणून एक पर्याय म्हणून त्याला SDR काढला होता बघा 1969ला. सो ती नियर अबाउटचीच एक सगळी घटना आहे. सो इथं येतं
हा तर ऑप्शन नाहीच आहे. युअर आन्सर इज फर्स्ट US डॉलर. आणि विशेषतः परत याच्या मी ऑथेंटिक सोर्स साइट्स वापरून हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला सगळा पार्ट येतो उत्तराचा. पहिला प्रश्न झाला. आता सेकंड, लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हणजे काय ते इथं लक्षात येईल तुम्हाला. हे स्टेटमेंट बघा, टॅक्सेशन बाबतचं कुठला कर प्रत्यक्ष कुठला अप्रत्यक्ष आहे. आपण मुख्य परीक्षा म्हणले की जनरली खूपच नको तो इरिलेव्हंट डेटा करत बसतो आणि असे हातचे मार्क, त्यातही टाइम कन्झ्युमिंग, तिथं वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. प्रश्नच एवढा मोठा दिला की तुम्हाला वाचायला वेळ लागेल आणि त्याच्यामध्येही मग करांबाबत काय विचारलेलं आहे. वस्तूवरील हे जे आहे वस्तूवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष कर असतात. जनरली वस्तू व सेवा याच्यावरील अप्रत्यक्ष कर असतात. उत्पन्नावरील कुठला असतो? प्रत्यक्ष कर असतो. आणि मग वस्तू म्हणलं की इथं हा उत्तर पार्ट चुकलेला आहे सरळ सरळ. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी रिगार्डिंग टॅक्सेशन. नेक्स्ट, जीएसटी संदर्भातील साधा बेसिक फॅक्ट लक्षात घ्या. 2014 आहे की 17 आहे. आणि परत मुख्य परीक्षा आहे म्हणून टेस्ट सिरीज ज्यांनी ज्यांनी जॉईन केली होती, डिस्कशन बघितलंय, शाश्वतची मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज बद्दल बोलतोय मी. त्या टेस्ट सिरीजमध्ये असे कितीतरी विधानं आणि प्रश्न टाकले होते मी. इम्पॉर्टंट मेजर फॅक्ट हे तुम्हाला पाठचं पाहिजे, जे की इथं तुम्हाला सरळ सरळ जीएसटीचा साधा फॅक्ट विचारलाय. नेक्स्ट, हे विधान मात्र सरळ सरळ क्लिअर आहे का? वन नेशन वन मार्केट वन टॅक्स हे त्याचं स्लोगन आहे जीएसटीचं. आणि इथं वन नेशन वन टॅक्स विचारलंय, त्यामुळे हे बरोबर. आणि इथं शेवटचा लास्टवाला पार्ट, वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय राज्य अप्रत्यक्ष कराऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच इथं शेवट आयोगाने टर्न केलेला आहे. पुन्हा टेस्ट सिरीजमध्ये हा पॅटर्न जाणीवपूर्वक आपण टाकला होता. तुम्ही आता सर प्रत्येक वेळा टेस्ट सिरीज आणि तो पॅटर्नचा उल्लेख करताय, बिलकुल केलाच पाहिजे. म्हणजे इतर चुकीच्या गोष्टीचं प्रमोशन करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी ज्या ऑलरेडी घेतल्यात त्याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इथून पुढे जी चूक केली होती आता ती पुढच्या परीक्षेला करू नये. आणि ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला कामाला येणार आहेत. की आपण एखादी व्यवस्थित स्ट्रॅटेजी किंवा व्यवस्थित गायडन्स हे जर घेतलं असतं तर कदाचित मार्क जास्त आले असते. हे पूर्ण वाक्य एवढं मोठं लांबलचक वाकून शेवटी आयोग काय चेंज करतो बघा. इथं प्रत्यक्ष कर, मग हे काय पाहिजे? अप्रत्यक्ष कर. किती छोटे छोटे शब्द वाक्य हे आयोग फिरवतं. ऍक्च्युली इथं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सोबत वाक्य रचना ही सुद्धा आयोगाने फिरून टाकलेली असते. आणि आपल्याला त्या गोष्टी तिथं एका तासात त्या प्रेशरमध्ये लक्षात येत नाहीत, हँडल होत नाहीत आणि म्हणून उत्तर चुकतात. क्लिअर कट याचं उत्तर येतं क, जे की इथं बरोबर विचारलंय. युअर आन्सर इज 3. नेक्स्ट, आता हा सरळ फॅक्ट आहे. याच्याबद्दल पुन्हा अजून तुम्हाला कायदा काय नाही हे सांगण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशन बघणाऱ्यांना कळल मी काय म्हणतोय ते. ऑप्शन 2014, 2014, 2016, 2016, फेब्रुवारी, जानेवारी. काय लक्षात आलं? या गोष्टी तिथं आयोग कन्फ्यूज करतं. म्हणजे माहिती असलेला फॅक्ट पार्ट असलेला सुद्धा तिथं कन्फ्यूज होतं. काय फायदा? आता तुम्ही सर्च करून काढाल उत्तर, सर म्हणा ही माहिती आम्हाला उत्तर. अरे पण तिथं बरोबर आलं का त्या प्रेशरमध्ये? आणि 14, 16, जानेवारी, फेब्रुवारी. विचार करा, एवढा सगळा मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास मागच्या PYQचा आपण केला होता आणि त्याच्यानुसार शाश्वतची टेस्ट सिरीज आणि त्यातही इकॉनॉमिक्सचा पेपर हा पुरेपूर PYQच्या बेसवर होता. हे तुम्हाला तंतोतंत इथं लागू होईल, दिसून येईल. त्यामुळे याचं उत्तर आहे क्लिअर कट तुम्हाला 1 फेब्रुवारी 2014. नेक्स्ट, परकीय व्यापारावरचा बघा आता इथं. जस्ट मिनिट. हा, पुन्हा बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. परकीय व्यापार ज्यावेळेला आपण करतो फॉरेन ट्रेड, तर फॉरेन ट्रेडमध्ये फॉरेक्स रिझर्व्ह वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका असते. याचे मुळात रोल विचारलाय, भूमिका विचारली आहे, तर ह्याच्यामध्ये हे असणारच आहे. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायचं असेल, श्रम विभागणी डेफिनेटली असणार आहे. आता ड वाला जो ऑप्शन आहे हा चुकीचा नाहीये, पण तो त्याच्यात घेण्यासाठी असा ऑप्शन पण नाही आपल्याकडे. त्यामुळे क्लिअर कट हे सरळ ह्याला लागू होतात. अ ब क, परकीय व्यापाराबाबत डिटेल न करताही बेसिक अंडरस्टँडिंगवर तुम्हाला इम्पॉर्टन्स रोल ऑफ फॉरेन ट्रेड इन द इकॉनॉमी एवढा पार्ट माहिती पाहिजे होता. याचं उत्तर क्लिअर कट 2 आहे, अ ब क. नेक्स्ट, इथं पुन्हा एक असा एरिया आहे, वर्ष बघा कुठलं विचारलंय, 2018चं. परीक्षा कुठली देतोय आपण? 2025 मध्ये.
आणि मग काही एरिया आयोग मागे जाऊन विचारतं. मागे कंबाईनच्या प्रीला पण असा एक एरिया होता. 3-4 वर्षापूर्वीचं बजेट विचारलं होतं आणि मग आकडेवारी कुठली करायची, बजेट कुठलं करायचं. माझं तर म्हणणं आहे की करंट जो डेटा आहे या वर्षीचा जास्तीत जास्त थोडा मागचा इथपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. उगाच आयोगाने विचारलं म्हणून परत 4-5 वर्षाचा डेटा करणार का तुम्ही? म्हणून डूज अँड डोंट्स हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. काय करायचं ॲट द सेम टाईम काय नाही करायचं आणि हा सगळा पॅटर्न आपण टेस्ट सीरीजमध्ये इम्प्लिमेंट केला होता. आठवतंय? काही प्रश्न असे होते की वाचण्यातले नाही किंवा एरिया माहिती आहे पण सर 4-5 वर्षापूर्वीची आकडेवारी विचारली होती. जाणीवपूर्वक का तुम्हाला तिथे डिसिजन घेता यावं हे इथं विथ प्रूफ घ्या. हा 2018चा भले आता उत्तर आहे ना क्लिअर कट बुरुंडी. चला विषय नाहीये की उत्तर नाही सापडत आहे. पण मग हे करायचं का? आणि मग इनपुट आउटपुट रेशो आपण कुठला डेटा वाचायचा, कुठली बुक्स वाचायची जेणेकरून की आउटपुट मिळेल. असे काही पीओआयक्यू बघून याच्या मागे पळायचं का? विचार करा. चला नेक्स्ट. पुढं. हां. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. लोकसंख्येची एक प्रॉपर पीडीएफ दिली आणि त्याच्यावर आपण प्रश्न विचारले होते. लोकसंख्या धोरण, त्याच्यानंतर लोकसंख्येबाबत काही डेफिनेशन बेसिक आणि लोकसंख्येबाबतची घनता, लोकसंख्या दर, त्याच्यानंतर जन्मदर, मृत्यूदर असे काही एरिया ऑलरेडी आयोगाने विचारले होते. त्याबाबतचं लोकसंख्या धोरण फिक्स आहे. फिक्स आयोगाचा एरिया कंप्लीटली ह्याच्या आधीच्या परीक्षेमध्ये. सो ह्याचं उत्तर आहे 2045. एकंदरीत 1-2 प्रश्न सोडले तर मला सांगा वाचण्यातले आपल्या सोर्समधले आणि मग तरीही तुमचे जर उत्तर चुकले असतील तर आपण परफेक्शनवर काम नाही केलं किंवा डिमांड ऑफ द एक्झाम नीट कळाली नाही आपल्याला. बघा ना आता हा प्रश्न ह्याच्या आधीचा प्रश्न माहितीच आहे ना क्लिअर वाचण्यातला आहे ना. हा तर समजा जुना सोडून द्या. हा क्लिअर कटच आपल्याला माहिती असतो वरचा. नेक्स्ट. फिलिप्स वक्ररेषा, लॅफर वक्ररेषा, लॉरेन्झ वक्ररेषा जे सगळे असे टेस्ट सिरीज बसले होते ना, मला त्या टेस्ट सिरीजचाच डिस्कशनचा फील येतो लिटरली. तुम्हाला ह्या तिन्ही मधला फरक विचारला होता आणि आपण डिस्कस केला होता. फिलिप्स वक्ररेषा, लॉरेन्झ वक्ररेषा आणि लॅफर वक्ररेषा. मग या वक्ररेषामधला डिफरन्स आणि त्याच्यातले कन्सेप्ट जस्ट इथं दोघांमधील काय संबंध दर्शवला, कुठल्या 2 संकल्पनांमधील संबंध दर्शवते कोण? फिलिप्स वक्ररेषा, फिलिप्स कर्व. सो महागाई आणि बेरोजगारी. म्हणजे या फिलिप्स कर्वचं म्हणणं आहे महागाई जसशी वाढत जाईल तशी बेरोजगारी कमी होत जाते. असे किती प्रश्न आहेत की आपण टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले इथं रिफ्लेक्ट दिसत आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की मी म्हणतोय म्हणून आयोगात तशाला तसं येतं किंवा आयोग आपल्या नोट्सला आणि आपल्या पॅटर्नला फॉलो करतो. उलट मी ऑन रेकॉर्ड सांगतो मी आयोगाला फॉलो करतोय. कारण ह्याच्या आधीच्या पीओआयक्यू वरूनच तुम्हाला हा एरिया सांगितला होता, ही स्ट्रॅटेजी सांगितली होती किंवा आयोगाच्या आधीच्याच पीओआयक्यू वरून हे क्वेश्चन फ्रेम केले होते आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. म्हणून तंतोतंत आपण फारच क्लोज आलोय आणि 100% मॅच होणं तर शक्यच नाहीये. तेही मी ऑन रेकॉर्ड मान्य करतो. पण मग 10 पैकी जर 7-8 प्रश्न आपण मॅच करू शकत असेल तर ही फार मोठी ताकद आहे आपली आणि ते तुम्हाला याच्यातून दिसत असतात. राईट? सो बघा आता ह्या सगळ्या गोष्टी आणि हा आवर्जून हे जे सगळं सांगतोय ना, तुमच्यापैकी ज्यांनी टेस्ट सिरीज जॉइन केली आहे त्यांना तर कळेलच आहे. ज्यांनी नाही केली आहे त्यांनी विचारा किंवा आपले शाश्वतचे पेपर बघा, डिस्कशन बघा आणि मग तुम्हाला कळेल. हे एवढं फक्त का सांगतोय की जर आपण आधी बघत असू, कोणीतरी सांगत असेल तर आपण ते अप्लाय का नाही करत, इम्प्लिमेंट का नाही करत? वर्षानुवर्ष अभ्यास करून हे सगळं पणाला लावतो आपण. फक्त का? जे वाटतं आपल्याला योग्य तेच आपण करत बसतो असं नाहीये. आमची या फार वर्षांची मेहनत आहे आणि मी नेहमी सांगतो तुम्हाला आयोगाचा सिलेबस आणि पीओआयक्यूच्या बाजूला असं काहीही सांगणार नाही. कंप्लीटली जर धरून असेल ते. सो फिलिप्स वक्ररेषा डिस्कस केल्यानंतर सरळ सरळ याचं उत्तर आहे. नेक्स्ट. जस्ट मिनिट. पुन्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी या इकडं. इकॉनॉमिक्स म्हणलं की याला फार महत्व रोल आहे. फॅक्ट्स तर आहेत बरं, फॅक्ट्स पण विचारलं ना बघा ना, टॅक्सी संदर्भात तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत आणि मग इथं क्लिअर कट कोणती विधानं बरोबर आहे. सो रुपयाचं अवमूल्यन ज्यावेळेला आपण करतो सो इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत आपलं मूल्य कमी होतं आणि मग मूल्य कमी होतं ज्यावेळेला चलनाचं तेव्हा त्याची खरेदी शक्ती सुद्धा कमी होते. मग तुम्ही ते महागाईबद्दल लागू करू शकता आणि रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल लागू शकता. डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी ही कन्सेप्ट आहे, त्याची डेफिनेशन क्लिअर कट विचारली आहे. स्टेटमेंट इज करेक्ट. सो आफ्टर दॅट ज्यावेळेला सरकार म्हणून स्वतः रुपयाचं अवमूल्यन करत असतं तर तेव्हा सरकारचा काहीतरी उद्देश असतो. काय उद्देश असतो? आयातीचं प्रमाण कमी करणे, निर्यातीचं प्रमाण वाढवणे आणि यामुळे परकीय चलनसाठा वाढतो. मग आपण ज्या वेळेला संकटात आलो त्यावेळेला रुपयाचं अवमूल्यन केलंय. 1949, 66, 91 विचार करा. मग त्यावेळेला सरकारचा उद्देश काय होता? आयात कमी करणे, वाढवणे नाही. उलट काय वाढवायचे? निर्यात वाढवायची आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. इकॉनॉमिक्सची डिमांड.
आणि हे सरळ मग विधान ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे. आणि मग उत्तर येतं तुमचं फक्त अ बरोबर. परत लो हँगिंग फ्रुट्स थेरी. आपण नको तो एरिया करतो आणि आयोगाचा प्रश्नाचा एरिया बघा. काय आहे? आर्थिक नियोजनासंदर्भात सरळ सरळ हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे. म्हणजे ह्या प्रश्नाला तुम्हाला फार काही रिसर्च करायची गरज आहे का? विचार करा. आणि मग हा कालबद्ध कार्यक्रम आपला किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. 12वी पंचवार्षिक योजनेबद्दल जलद व शाश्वत वृद्धी. परत टेस्ट सिरीजचं डिस्कशन आठवा. साधे एरिया पंचवार्षिक योजनेबद्दलचे तुम्हाला माहितीच असले पाहिजेत. आपण ज्यावेळेला मुख्य परीक्षेला येतो त्यावेळेला बाय डिफॉल्ट काही गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे असं आयोग गृहीत धरतं. आणि इथं 12 पंचवार्षिक योजनेचं जलद व शाश्वत वृद्धी. नीती आयोगाबद्दल काय आहे? थिंक टँक आहे, हा एक विचार गट आहे. आणि मग याची नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची निवडणूक पंतप्रधान. हे प्रश्न बघून काय वाटतं, की आपण एक गोष्ट अशी केली, की नको ते वाचत बसलो. खूपच खूपच फापट पसारा करत बसलो. आणि टेस्ट सिरीज जॉइन का करायची होती तर याच्यासाठी. मी पहिल्या दुसऱ्या टेस्ट सिरीजमध्येच आपल्या शाश्वत अकॅडमीच्या पूर्ण काय सांगितलं होतं? एक डायरेक्शन दिली होती तुम्हाला, की बाबांनो अजूनही जर तुम्हाला असं वाटतं, की राज्यसेवा मेन्सचा सिलेबस आहे, तर आपण त्या लेव्हलनी वाचलं पाहिजे. तर तुम्ही चूक करताय. कारण प्रश्न 10च आहेत. सिलेबस राज्यसेवा मेन्सचा आहे. राज्यसेवेला 105 मार्कांचं वेटेज होतं. किती? 105 100+ क्वेश्चन तिथे यायचे त्या सिलेबसवर. सिलेबस तोच आहे, पण आता मात्र प्रश्न किती आहेत? फक्त आणि फक्त 10. तर मग याला कुठेतरी आपण बॅलन्स ठेवणं गरजेचं होतं. इरिलेव्हंट डेटा करून काहीच अर्थ नव्हता. ते फक्त स्वतःचं समाधान झालं असतं, की नाही मी खूप अभ्यास केलाय, पण मार्क मिळाले का? खूप नाही. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक केल्या होत्या. म्हणून शाश्वत अकॅडमीची टेस्ट सिरीज असेल किंवा इतर कुठलं काही असेल इनिशिएटिव्ह बॅच आवर्जून विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा. प्रूव्ड झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ प्रूफ टेलिग्रामवर मिळून जातील आणि तुम्हाला लेक्चर मार्फत ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या असतीलच. चला पुढे जाऊ. साधा प्रश्न होता हा. नेक्स्ट पुन्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. इथं मात्र तुमचा मेन्सचा कस लागतो. कारण निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य ह्या 2 कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट माहिती असणं आणि पूर्ण माहिती असणं ह्याच्यामध्ये फरक बघा. संपत्तीचा विषय येत नाही, राहणीमानाचा विषय येत नाही. 2 ऑप्शन कटले. इथे काय विचारलंय प्रश्नात? निरपेक्ष दारिद्र्य. सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ज्यावेळेला आपण उत्पन्न हा घटक विचारात घेतो, उत्पन्न हा दोन्हीलाही लागू होतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सापेक्ष दारिद्र्य म्हणता, तेव्हा क्लिअर कट उत्पन्न पातळीची तुलना केली जाते. म्हणजे उत्पन्न पातळीची तुलना करून ज्यावेळेला दारिद्र्य मोजलं जातं, त्याला म्हणायचं सापेक्ष दारिद्र्य. म्हणजे ए ह्या व्यक्तीचं उत्पन्न ₹100 आहे, बी या व्यक्तीचं उत्पन्न ₹80 आहे. मग तुम्ही उत्पन्नाची तुलना केली. मग एच्या तुलनेत बी उत्पन्न कमी आहे, म्हणून बी हा दारिद्र्यामध्ये येतो. कशामुळे? कारण तुम्ही उत्पन्नाची तुलना केली आहे. मग त्याला काय म्हणायचं? सापेक्ष दारिद्र्य. ज्यावेळेला निरपेक्ष दारिद्र्य म्हणता, तेव्हा उष्मांक येतं का? ते येतं. शुअर शॉट पहिला ऑप्शन त्याला डायरेक्टली लागू होतो. पण हा ऑप्शन चुकीचा नाहीये. कारण इथं फक्त उत्पन्न म्हटलंय. मग निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय येतं? तुम्हाला कॅलरी हा घटक आहे ना, हा उष्मांक. उष्मांक ज्यावेळेला आपण घेतो 2100 आणि 2400 शहरी आणि ग्रामीण. सो ह्या कॅलरी घेण्यासाठी एवढ्या तुम्हाला काहीतरी अन्न खावं लागेल. मग अन्न घटक आला. कारण कॅलरी कुठं असं आपण दुकानावर नाही विकत घेऊ शकत ना, की एवढे कॅलरी घेतले आणि मग मला ते निकष पूर्ण केला. सो एवढे कॅलरी निकष आहेत, तेवढ्याच तुम्हाला अन्न घ्यावं लागेल. तेवढ्या अन्नातून ती कॅलरी मिळतील. फॉर एक्झाम्पल 1 किलो अन्न. इथं पण 1 किलो अन्न. मग हे 1 किलो अन्न घेतल्यानंतर तुम्ही 2100 शहरी भागात आणि 2400 ग्रामीण भागात कॅलरी निकष पूर्ण केलात, म्हणजे तुम्ही एपीएलमध्ये गेलात. आता इथं असं होतं, हे 1 किलो अन्न घेण्यासाठी इथं तुम्हाला शहरामध्ये लागले ₹100 आणि ग्रामीण भागात साहजिक आहे तेवढी किंमत नसते. म्हणजे इथं 80 हे रुपये लागले. ह्याला उपभोग खर्च म्हणायचं. आणि मग इथं सुद्धा ज्या व्यक्तीचं उत्पन्न ₹100 आहे, तो मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो. ज्या व्यक्तीचं उत्पन्न ग्रामीण भागात ₹80 आहे, तो मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो. कारण मूलभूत गरजांचा निकष काय ठेवलाय? अन्न. किती? 1 किलो. त्याच्यानुसार किती कॅलरी? 2400. म्हणजे परत हे तुम्हाला इथं असं म्हणू शकतो, की ₹80 उत्पन्न, पण किमान हा शब्द येणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचं उत्पन्न किमान ₹80 आहे, ज्या व्यक्तीचं उत्पन्न किमान ₹100 आहे, त्याच्यानुसार जे दारिद्र्य ठरवलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज निरपेक्ष दारिद्र्य. म्हणून इथं शब्द काय पाहिजे होता? किमान. किमान उत्पन्न शब्द असला तर क्लिअर कट निरपेक्ष दारिद्र्य लागू केलं असतं. पण इथं किमान शब्द नाहीये, उत्पन्न आहे आणि म्हणून हा घटक दोन्हीलाही लागू होतो, सापेक्षलाही आणि
निरपेक्षला. आता कन्क्लुजनमध्ये नीट आहे का, ज्यावेळेला सापेक्ष दारिद्र्याचा आणि ह्याचा संबंध जोडतो तेव्हा उत्पन्न पातळीची तुलना केली जाते, त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणायचं. आणि हाच उत्पन्नाचा घटक जेव्हा इथे लागू करता तेव्हा किमान उत्पन्न हा शब्द आला म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य. आता इथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ह्याच गोष्टी आपण बॅचमध्ये फार डिटेल घेतो आणि त्या डिटेल इन डेप्थ कळाल्यानंतरच मी जे म्हणतोय ते तुम्हाला समजेल. अभ्यास नसेल तर नाही कळणार. पण इथं आता क्लिअर कट याचं उत्तर मी 1 देईल, पण हे सुद्धा चुकीचं नाही हे माहिती असू द्या. हा एकमेव असा प्रश्न आहे की इथं जनरल उत्पन्न शब्द दिल्यामुळे थोडं कन्फ्लिक्ट निर्माण होतो आणि मग शेवटी आता आयोगाचा कॉल असतो. बऱ्याच वेळा आयोग क्लिअर कट चुकीचं असताना सुद्धा उत्तर देऊन टाकतं आणि तसंच ठेवतं. त्यामुळे त्याचा आपल्याला काही संबंध नाही. कन्सेप्ट क्लिअर असण्याशी मतलब आहे. सो फ्रॉम माय साइड आन्सर इज 1. पण दुसरी पॉसिबिलिटी तुम्हाला ही माहिती आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर 3 आणि 4 कोणी दिलं असतं तर मग तर अवघडच आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये कन्फ्युजन होणं साहजिक आहे. चलो, सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स 10 क्वेश्चन. सो नक्की आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. टेस्ट सिरीजचा फायदा झालाय, काय झालाय त्या बाबतीत तुम्हाला इथं मिळालेलंच आहे. आणि 10 पैकी परत सांगतो 1 किंवा 2 प्रश्न असे असणारच आहे. शेवटी ही परीक्षा आहे. 10ला 10 प्रश्न किंवा 100% प्रिडिक्शन नॉट पॉसिबल हेही मान्य केलं पाहिजे. पण 7-8 प्रश्न हे यायलाच पाहिजे होते. अशी स्ट्रॅटेजी आपण ऑलरेडी डिसाईड केली होती. इव्हन तुम्ही YouTubeला आपले व्हिडिओ पण बघा. तुम्हाला सांगितलं होतं की कुठला एरिया करायचा होता काय. परत याचा अर्थ असा नाही की सर तुम्ही म्हणताय म्हणजेच बरोबर येतंय का? अरे मी तेच सांगतोय. आयोग मला नाही फॉलो करत. मी आयोगाला फॉलो करतोय आणि मग त्याच्यानुसार आम्ही स्ट्रॅटेजी बनवून तुम्हाला देतोय. आयोगच काही गोष्टी आधीच्या त्यांच्या पेपरनुसार पॅटर्न सेट करत असतो आणि काही पॅटर्न तरी आपण प्रिडिक्ट करणं गरजेचं आहे, जे आपण केलेलं आहे आणि त्याचा आउटपुट तुम्हाला मिळालेलं आहे. सो वन्स अगेन थँक यू सो मच फॉर युअर सपोर्ट. भेटूया परत पुढच्या लेक्चरला. थँक यू सो मच.